चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या थर्ड डेच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. आज तिसरा दिवस आहे 5 दिवसांपैकी. आजचा सेशन संपला म्हणजे अर्ध्याच्याहून जास्त प्रवास आपला संपलेला असेल. आजचा दिवस सर्वात जास्त महत्वाचा आहे. कशासाठी बघा, आज तुम्ही काय शिकणार आहे? आज तुम्ही शिकणार आहे तुमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम जे तुम्ही प्रेझेंटली लावली फर्स्ट डेला. जीवनात पैसा प्रॉब्लेम आहे, शरीरात आरोग्याची कमी आहे, रिलेशनशिप खराब आहेत. हे 7 चक्र ओरा तुम्हाला मी आज डिटेलमध्ये शिकवणार आहे. सर्व शिकून झाल्यावर रेकीला कॉल कसा करायचा, रेकीला इन्वोक कसं करायचं, तुम्ही आज पाण्याची चव देखील बदलायचं शिकणार आहे. आणि मला परत नंतर जर मी विसरलो तर आठवण द्या. उद्या पेंडुलम डाउजिंग आणि झिबू सिम्बॉल शिकवणार आहे. तर ते डाउजर कसं बनवायचं मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर तुम्ही स्वतःहून बनवू शकतात. मी क्लास संपल्यानंतर सांगणार आहे. ओके, चला. आता मी काल विचारलं नाही की पास्ट लाईफ मेडिटेशन घेतलं, लोक खूप इमोशनल होतात, लोक खूप दुखवतात. तर आता मला सांगा, काल कुणाला जमलं नाही माफ करायला? काय होतं सांगा. की केलं माफ, बरं वाटलं थोडस, जुने दुःख गेले विसरून. अँड मी अनम्यूट करतो, थांबा, एखाद्याला बोलायचं असेल तर. हम्म. कसं वाटलं काल? मी का घेतलंय त्याचं खूप रिझन आहे महत्वाचं. बघा, मी काल तुम्हाला एक पाप पुण्याची एक डेफिनेशन पण सांगितली, बरोबर? काय असतं पाप? कुणाच्या मनाला दुखवणं. आणि पुण्य काय? एखाद्याच्या मनाला सुखावणं. तर किती लोकांनी माफ केलं किंवा आपण चुकी केली त्याची खरंच मनापासून माफी मागितली? चला, बरे वाटले संध्या मॅमला. ओके, खूप महत्वाचं आहे बघा. पश्चाताप पण एक वर्ड असतो. जेव्हा आपण एखादी चुकी करतो आणि खऱ्या मनाने समोरच्याला नाही हिंमत असेल, परमेश्वराला जरी सॉरी बोललो ना, माफी मिळून जाते. ओके, तर माफ करणं खूप गरजेचं आहे. ओके, चला. ओके, चला. आता माफ करणं का गरजेचं आहे थोडंसं आपण बघून घेऊया. ज्यांनाही जमलं नसेल, माफ करणं का गरजेचं आहे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. आणि आज मी तुम्हाला हृदय चक्र वगैरे काय असतं, हार्ट चक्र सगळं एक्सप्लेन करणार आहे. आज वही पेन घेऊन बसा. कशासाठी मी तुम्हाला सांगतो. आज जे तुम्ही शिकणार आहे, काय शिकणार आहे बघा. ह्या ज्या विद्या आहेत, हे 7 चक्र ओरा आपल्या जीवनामध्ये का प्रॉब्लेम आहे? काही लोकांच्या जीवनात ह्या गोष्टी लवकर शिकायला मिळतात. ओके, पण काही लोकांना, आता काही लोक खूप वयस्कर आहेत, त्यांच्या जीवनात ह्या गोष्टी लेट शिकायला भेटणार आहे. खूप छान आजचं नॉलेज आहे. तर तुम्हाला कळेल इतक्या वर्ष तुम्ही कुठे सफर करत होतात आणि इथून पुढे तुम्हाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कुठे वर्क करायचं आहे, कुठे तुम्हाला जीवनामध्ये नक्की प्रॉब्लेम कसा होता, सगळं काही समजणार आहे. तर वही पेन घेऊन बसा. भविष्यात हे नॉलेज इतरांना शेअर करायलाही तुम्हाला खूप काम येईल. तुम्ही समजू शकतात आजच्या नंतर की घरातील एखादी व्यक्ती जर अशी वागत आहे तर त्याचं काय कारण आहे. ओके, तर खूप सुंदर असणार आहे. आता मी थोडस आपल्याला शिकवायला सुरुवात करतो. ओके, अगोदर आपण बघणार आहे आपल्याला माफी का द्यायची आहे. ओके, थोडस 1 मिनिटासाठी घेतो, मग आपण 7 चक्र ओरा सगळं काही शिकणार आहे. चला. बघा, ज्यांनाही माफ करायला जमलं नाही त्यांच्यासाठी आहे. बघा, तुम्हाला का माफ करायचंय दुसऱ्यांना? बघा, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहित नव्हतं त्यांना माफ करायचं आहे. का? कारण त्यांच्यामुळे आता काय करणार आहे, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हे माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे आता काय होणार आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला, केअर करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे काय होणार आहे, आता तुम्ही स्वतःला प्रेरणा द्यायला, मोटिवेशन द्यायला, जीवनात पुढे जायला शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीमध्ये साथ देऊ शकले नाही, मध्येच सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्या अभावामुळे काय होणार आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. ऍग्री की नाही? तर करायचं आहे, माफ करून द्यायचं. ओके, तरच आपण नवीन जीवनाला सुरुवात करू शकतो, सेकंड चान्स घेऊ शकतो. ते जुनं घेऊन, ओझं घेऊन आपण नवीन प्रवास नाही करू शकत. ते खांद्यावरचं ओझं आहे ना, ते काढायचं आहे. ओके, खूप छान पिक्चर आहे. मी एक पिक्चर बघितला होता, काय, एक इंग्लिश पिक्चर होता. तर ते कसं असतं, जर्नी ऑफ पिलग्रिम्स होतं. तर तो असा खूप त्याचा वजन असतं पाठीवर, खूप त्यालाच समजत नाही काय असं
काल्पनिक दाखवले खूप अशा गोणीसारख्या खूप खूप वजन वाढतच असतं, जसा जसा वेळ जातो, वर्ष वाढतात, वाढतच जातं. तर ते एक दिवस तो विचारतोय ओझं काय, मलाच माहिती नाही माझ्या पाठीवर एवढं सगळं. परमेश्वराला विचारतो, तर तो बोलतो, परमेश्वर बोलतो ते ओझं ते तू जुनं सगळं घेऊन आला आहे, जे लोकांना विसरला नाही, ते जुन्या गोष्टी, ते सगळ्यांचं ओझं आहे, तू एकदा टाकून दे, तू हलका होशील, तरच इथून पुढच्या प्रवासाला तू जाऊ शकतो. तसंच जुनं सगळं विसरून जा. ओके, नवीन सुरुवात करायची आहे. प्रत्येक दिवस नवीन असतो. ओके, जसं ते ॲफर्मेशन मध्ये दिलं आहे, मराठी ॲफर्मेशन पाठवलं, माझ्या भूतकाळाशी, माझ्या भविष्याचा माझ्या भूतकाळाशी काहीही संबंध नाही. ॲग्री? तर तुम्हाला असं करायचंय. ओके, चला आता बरेचसे लोक आले असतील, जे लोक लेट येतात त्यांच्यासाठी मी थोडा टाइमपास करतो. आता आपण शिकवायला घेऊया. ओके, तर आज आपण काय शिकणार आहे बघा, सात चक्र आणि ओरा. आधी आपण ओरा शिकणार आहे. ओके, खूप महत्वाचं आहे. आता बघा ओरा काय असतो. अ, ओरा काय असतो, सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांच्या अवतीभोवती एक एनर्जी फील्ड असतं. जसं हे महापुरुष आहे, त्यांच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसत असेल तुम्हाला, बरोबर. जनरली महापुरुषांच्या मागे व्हाईट कलरचं दिसतं, ब्ल्यू कलरचं दिसतं. ओके, तसंच तुमच्याही मागे एक प्रकाशाचं वलय आहे, सध्या तुम्हाला दिसत नाहीये पण ते एक्झिस्ट करतं. ओके, जसं मी तुम्हाला त्या दोन छोट्या बाळांची स्टोरी सांगितली फर्स्ट डेला, तसं तुमच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय आहे, त्याचे काही कलर आहे आणि त्या कलरचाही काही अर्थ आहे. ओके, आणि तुमच्या मानसिक पातळीनुसार त्याची लांबी रुंदी वाढत असते. मी सगळं एक्सप्लेन करतो स्लोली स्लोली. तर ओरा म्हणजे काय, आपल्या शरीराभोवती असलेलं एक ऊर्जा क्षेत्र असतं, 7 स्तरांमध्ये विभागलेलं असतं. व्यक्तीचे विचार, भावना, आरोग्यावर याचा प्रभाव पडतो आणि आपल्या ऊर्जेचं संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर आता बघा, माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना 3 ते 4 फूट असते. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना आणि आध्यात्मिक साधनेवरही डिपेंड करते. सगळ्यांची वेगवेगळी असते. जर एखादी व्यक्ती खूप बेड रिडन आहे, नेहमी आजारी पडतो, अशक्त आहे, अशा लोकांचा ओरा 1 ते 2 फुटापर्यंत आपल्या चारी बाजूला असतो. ओके, पसरलेला असतो. जे लोक खूप हेल्दी आहे, संतुलित आहे, जे स्पोर्ट्स वगैरे करतात, खेळाडू आहेत, छोटी मुलं, त्यांचा ओरा 3 ते 6 फूट असतो. सशक्त आध्यात्मिक साधन, जे खूप वेगवेगळे मेडिटेशन करतात, त्यांचं माइंड कंट्रोलमध्ये असतं, फोकस्ड असतात, अशा लोकांचा ओरा 6 ते 12 फुटापर्यंत असतो किंवा त्याहून अधिक असतो. आणि इवन तुम्हाला मी एक सांगतो आता बघा, जुन्या काळात जसं आता साईबाबा असतील किंवा असे काही महापुरुष होते, एखादे गाडगे महाराज, साईबाबा, कुणी असेल, तर एका गावात जायचे ना, तर दुसऱ्या गावात पण चुनूक लागायची की बाजूला कोणीतरी संत महापुरुष आले आहे. त्यांचा ओरा इतका मोठा असायचा, कारण ते तेवढे सशक्त होते. ओके, तर तुम्ही आध्यात्मिक प्रगतीतून तुमचा ओरा नक्कीच तुम्ही वाढू शकतात. ओके, तर ओरा मोजायचे बऱ्याच काही गोष्टी असतात. ओरा मोजण्यासाठी तुम्ही कसं मोजू शकतात बघा, आता नॉर्मली हिलर्स लोक काय करतात, त्यांच्याकडे असं एल रॉड असतो, तर ते काय करतात, एखाद्याला असं 10 मीटरवर पुढे उभं करतात आणि बोलतात समोर हळूहळू चालत आहे, आणि मग हे ओरा असा त्याचा, हे एल रॉड जेव्हा हलायला लागतो तेव्हा समजायचं की त्याचा ओरा याला टच झाला, म्हणजे 7 फूट 8 फूट त्याचा किती मोठा मोठा ओरा आहे आपण नोट डाऊन करू शकतो. ओके, तर ओरा असंही मोजू शकतात. बघायचा कसा, आपण तेही शिकणार आहे. आता मी सर्वप्रथम एक तुमची ऍक्टिव्हिटी घेतो, तुमचा ओरा कसा फरक पडतो, कसा इम्प्रूव्ह करायचा. ओके, आता बघा, खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. 1 मिनिटासाठी, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे फक्त 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे, फक्त 1 मिनिट. खूप बिझी असाल तरी 1 मिनिट काढा. आता बघा, तुमच्या जीवनात सध्या काही असेल, थोडं टेन्शन असेल, थोडंसं मूड खराब असेल, आता एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. आम्ही खेड्यापाड्यात वगैरे जातो ना, असं चॅरिटी वर्क करायला, छोटे आदिवासी पाड्यावरची मुले त्यांच्याबरोबर करतो. ते दुःखी आत्मे लगेच सुखी होऊन जातात. बघा कसं. तुम्ही पण आता थोडेसे दुःखी आत्मे असाल, थोडेफार सुखी करतो. आता एक गेम खेळायचा आहे आपल्याला. गेम खेळणार ना, 1 मिनिटाचा गेम आहे. बघा काय करायचं आहे, 1 मिनिटासाठी आपल्याला काय करायचंय, चेहऱ्यावर एक स्माईल आणायची आहे आणि ती स्माईल 1 मिनिटापर्यंत सोडायची नाहीये. एवढ्या लोकांपैकी ज्यांनीही 1 मिनिटाच्या आधी स्माईल सोडली तो आउट. चालेल का? खूप मजा येते. ओके, चला. ओके, तर आता स्माईल आणा बरं, चेहऱ्यावर एक सॉफ्ट स्माईल आणा, छान.
ओके चला. हम्म, ओके हा. आता युअर टाइम स्टार्ट नाव. 1 मिनिटापर्यंत स्माइल सोडायची नाही. बघा सर्वांचे चेहरे कसे हसा. चला. वेरी चंद्रकला मॅम, तुम्ही रोज मला टेन्शन मध्ये दिसायच्या, बघा बरं. स्माइल किती छान दिसते. चला संध्या मॅम व्हेरी. इनामदार सर बघा किती सुंदर स्माइल आहे. दत्ता सर व्हेरी नाईस. अजून कोण? अश्विनी मॅम व्हेरी ब्युटिफुल स्माइल यू हॅव. ओके. बघा अभिमन्यू सर अजून थोडी स्माइल करा. ओके. चला. चला दर्शन ठाकूर सर व्हेरी नाईस. अजून हसा प्रियंका मॅम. विचार करून नका हसू, बस मनापासून स्माइल द्या. ओके. व्हेरी नाईस. चला 10 सेकंड्स राहिले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके चला, थँक्यू सो मच. हा, खूप बिझी असणार, व्हिडिओ ऑन वारले त्यांना बंदच करायचं आहे, करू शकतात, पण शिकून घ्या. आज खूप इम्पॉर्टंट आहे. ओके चला, थँक्यू सो मच. बघा स्माईलचं आता मी तुम्हाला सांगतो हे का करायचंय, मी काय ऍक्टिव्हिटी घेतली, तुम्हाला दैनंदिन जीवनात काय करायचं आहे बघून घ्या. मी सगळे प्रॅक्टिकल सांगणार आहे आज. फक्त मी रेमेडी पण देणार आहे, असं नाही की फक्त सांगणार आहे की काय होतं काय नाही. हा, खूप सुंदर आहे. आता बघा होतं काय बघा. एक दुःखी पर्सनचा ओरा कसा असतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जो नेहमी उदास असतो, नाराज असतो. बघून घ्या. हा एक फोटो आहे, हे एक सॅड पर्सन आहे दोघी. तेव्हा हे जे ऊर्जा क्षेत्र आहे बघा आजूबाजूला, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गॅप दिसत असेल. ओके. कसं असतं जेव्हा तुमचा ओरा वीक असतो, तुमचा ओरा खूप वीक असतो, तेव्हा तुम्ही आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा ओरामध्ये ओढून घेतात. जसं पहिल्या दिवशी सांगितलं, तुम्ही नकारात्मक लोक जीवनामध्ये ओढतात. एखाद्याची नजर दोष, ज्याला एखाद्याला बघा तुमच्यावर एकदम वीक असेल तरी तुम्हाला कोणी नजर लावली लगेच नजर होते, ब्लॅक मॅजिकचे इफेक्ट्स होतात. जीवनामध्ये नकारात्मक घटनाच घडतात, कारण तुमचा ओरा खूप जास्त वीक असतो. आणि हे जे ब्रेक पॉइंट्स असतात आपल्या ओरामध्ये, आपण नकारात्मकता शोषून घेत असतो. पण एक हॅपी पर्सनचा ओरा बघा, मी काय प्रॅक्टिकल घेतलं बघा. ह्याचं ओराचं एनर्जी हे बघा किती क्लिअर आहे, म्हणजे किती बंदिस्त आहे, त्याचा ओरा लॉक आहे. बाहेरची व्यक्ती कितीही नकारात्मक असू द्या, तुम्हाला कितीही निगेटिव्ह बोलू द्या, तुमच्या बरोबर काही करू द्या, पण तुम्ही इतके पॉझिटिव्ह असतात, त्या व्यक्तीची नकारात्मकता तुमच्यामध्ये येतच नाही. ओके. आत्ताच्या 21व्या शतकामध्ये ओरा वगैरे खूप, आजकालच्या जे जनरेशन याची खूप काळजी करतात. तर तुम्ही नसेल करत, पण आजकालच्या जनरेशनला सगळं, नवीन मुलांना सगळं माहिती आहे. आपला ओरा कसा प्रोटेक्ट करायचा, कसं लांब राहायचं. ओके. तर नेहमी हॅपी राहायचं. ओके. तुम्ही जितके हॅपी राहाल, कसं असतं बघा, एक तर आपला ओरा खराब असतो म्हणून आपण दुःखी असतो, वीक असतो, किंवा आपण स्वतःहून हॅपी राहिलं तरी आपला ओरा स्ट्रॉंग होतो, वाईस वर्सा असतं बघा. तर दोन याचा फोटो फरक बघून घ्या. हा ओरा कसा, एखाद्याचं ऊर्जा क्षेत्र आणि हॅपी पर्सनचं कसं आहे. आता तुम्हाला छोटे छोटे प्रयोग करायचे आहे जीवनामध्ये. तुम्हाला आनंद पाहिजे, पॉझिटिव्हिटी पाहिजे ना, काय करायचं बघा. हा प्रयोग कुठे करायचा आहे लक्षात घ्या. स्वतःला चॅलेंज द्यायचं. आता मी तुम्हाला 1 मिनिटाचं चॅलेंज दिलं, काय करायचं आहे. जेव्हा तुम्ही ठरवलं की मी आता घरातून जातो, दुकानातून एक दुधाची पिशवी, सकाळी ब्रेड अंडे आणायला जातात की नाही उठल्या उठल्या बरेचसे लोक, ठरवायचं मी घरातून बाहेर पाऊल ठेवलं की मी चेहऱ्यावर स्माईल आणेल, घरात येऊपर्यंत माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल राहील. एक चॅलेंज घ्या. पहिले चॅलेंज तर घ्या, नंतर तुम्हाला हळूहळू सवय लागेल अजून मोठे मोठे चॅलेंज घ्यायची. आणि बघा जेव्हा तुम्ही असं कराल, हं, जेव्हा तुम्ही असं ठरवा की मी बाजारात चालले आहे, बाजारात जाऊन येऊपर्यंत मी स्माईल सोडणार नाही. आणि रस्त्यात तुमचे कोणी ओळखीचे लोक भेटले, ते तुम्हाला बघूनही खुश होतील. अनोळखी व्यक्ती तुमच्या स्माईलने प्रभावित होईल. आपण असं दुःखी चेहरा घेऊन गेलं, दुःखी आलं तर काय होणार आहे, आजूबाजूची नकारात्मकता सोडणार की नाही, ऍग्री की नाही. तुम्ही जर हॅपी फेस घेऊन दिवसभर फिरले, सकारात्मक गोष्टी अट्रॅक्ट करणार की नाही. तर काय करायचं आहे, हॅपी राहायचं आहे. ओके. अशी प्रॅक्टिस करायची नाही होत, 24 तासाचं शक्य होत नाही, पण छोटे छोटे प्रयोग करायचे आहेत. ओके. आता मी माझ्या मुलीला सकाळी शाळेत सोडवायला जातो बाईकवर, 3 किलोमीटर 4 किलोमीटर शाळा आहे. तर मी चॅलेंज घेतो की असंच करायचं आहे. रस्त्यावर सिग्नलवर कोणी आजूबाजूला भेटलं तरी स्माईल असते, आणि अनोळखी व्यक्ती पण स्माईल करून जाते.
आणि मग इकडच्या तिकडच्या विषयावर बोलायला लागते. तर काय होतं, आपण हॅपी असतो आणि आपण हॅपी असलो की पॉझिटिव्ह वाईब्स, चांगले लोक ऑटोमॅटिक जीवनामध्ये आकर्षित होतात. ओके, आलं लक्षात? नाही तर ते ओके, अंडरस्टँड, तुम्हाला कळालं? तर जीवनामध्ये हॅपी असणं खूप गरजेचं आहे. अजून रेमेडीज देईल तुम्हाला. तर ओराचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानेच तुम्हाला आजार वगैरे सगळं काही कसं होतं मी सांगतो. ओराचे 7 स्तर असतात: भौतिक स्तर, भावनिक स्तर, मानसिक स्तर. हे आहेत, हे ना खूप डीप मध्ये आहे. हे पुढच्या लेवलला तुम्हाला शिकवलं जातं की तुमच्या ओराचा कलर काय आहे, ओराचा कलर कसा ओळखायचा, प्रत्येक कलरचं काय मिनिंग आहे. सध्या एवढं सेशनमध्ये कव्हर नाही करू शकत आपण. बेसिक बेसिक मी तुम्हाला रेमेडी देईल. ओके, बघा, आता ज्यांना विश्वास नसेल त्यांच्यासाठी सांगतो. ओरा कसा बघायचा, म्हणजे मॉडर्न डेजमध्ये कसा बघतात. आता मी हे सगळं सांगितलं, कुणाला विश्वास नसेल. आता काही वर्षांपूर्वी, समजा 300 वर्षांपूर्वी, कोणी सांगितलं असतं तुम्हाला की आपण आपल्या शरीराच्या आतल्या ऑर्गनचे फोटो काढू शकतो, आपण विश्वास ठेवला असता का? नाही. आज सोनोग्राफी आहे, एक्स रे मशीन आहे, आपल्याला सगळं कळतं ना. एक प्रेग्नेंट स्त्री असेल तर आतलं बाळ कसं हालचाल करतं आपण बघू शकतो. तसंच अगोदर ओरा वगैरे पण कुणाला विश्वास नव्हता, पण आता त्याच्यासाठी मॉडर्न कॅमेरेज असतात. ओके, बघा, याला बोलतात किरिलियन फोटोग्राफी आहे. मी हे का शिकवतोय ते तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. बघा, हे किरिलियन नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी मशीन बनवलं आहे. याच्याने काय करतो आपण, एखाद्याचा बघा, ओरा फक्त तुमचा नसतो, व्यक्तीचा, वस्तूचाही ओरा असतो. ओके, तर बघा, त्याचा जर फोटो काढला, जसं आपण एक्सरे मशीनने काढतो, तर त्याचा फोटो काढला तर आपल्याला आजूबाजूचं आपलं ऊर्जा क्षेत्र आपण ओळखू शकतो. उदाहरण देण्यासाठी बघा, हा एक राईट साईडला एक टोमॅटो आहे, तो शेतातून पिकवलेला आहे, एकदम ताजा ताजा. तर त्याचं ऊर्जा क्षेत्र बघा किती स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा तुम्ही काय करतात, त्याला शिजवलेला, हा शिजवलेला आहे म्हणजे त्याच्यातली प्राणशक्ती निघून गेली, त्याच्यातलं नॅचरल रिसोर्सेस निघून गेले, तेव्हा त्याचं ऊर्जा क्षेत्र कमजोर झालं. सेम इथे ब्रोकोली आहे, असं समजा की तुम्ही फ्लावरची भाजी आहे, ही रॉ फॉर्ममध्ये आहे, अशी एकदम फ्रेश आहे, आणि नंतर प्रोसेस केल्यानंतर त्याच्यावर असं होतं. इवन बघा, झाडाचं पान असेल, चावी असेल, वस्तू असेल, सर्वांमध्येही त्याचं एक एनर्जी सेंटर असतं. ओके, प्रत्येकामध्ये एनर्जी आहे. तुम्हाला मी प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीची एनर्जी चेक करायचं, उद्या तुम्ही स्वतःहून चेक करणार आहे, तुमच्याच घरातल्या वस्तू स्वतःहून करणार आहे. ओके, तर व्यक्तीचाही तुम्ही फोटो काढू शकतात. असं वेगवेगळं ऊर्जा क्षेत्र असतात, आणि व्यक्तीची भावनिक पातळी, आपलं किती लेंथ आहे, कसं आहे, त्याच्यावरून आपल्याला कळत असतं. ओके, तर बरंच असतं. तर तुम्ही कधी पण बघा, आता किती एक्झाम्पल देण्यासाठी कसं आहे, एक 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 ज्याचा तुम्हाला ओरा स्ट्रॉंग दिसत आहे, त्याचं कसं आहे, त्याला नैसर्गिक पद्धतीने शेतामध्ये पिकवलं आहे, आणि दुसऱ्यावर रसायन केमिकल टाकून पिकवलेलं आहे. तर काय होतं, हे जे पदार्थ जे आपण नैसर्गिक याच्याने नॅचरली पद्धतीने पिकवलेले असतात, ते आपल्यासाठी हेल्दी असतात, आणि केमिकल टाकून जे बनवलेले असतात, ज्याच्यावर प्रक्रिया केली असते, ते आपल्यासाठी अनहेल्दी असतात. ओके, तर बघा, ओराचे काही रंग असतात. लाल कलरचा ओराचं मिनिंग आहे, अशी व्यक्ती एनर्जेटिक असते. ऑरेंज कलरवाले, ज्यांचा ओराचा कलर ऑरेंज आहे, ते क्रिएटिव्ह असतात, जॉयफुल असतात. ज्यांचा ओराचा कलर येलो आहे, ते कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटीवाले असतात. ज्यांच्या ओराचा कलर हिरवा आहे, लव आणि हिलिंग एनर्जी असतात. सो अँड सो. ओके, तर पण कलर तुमचा ओराचा कसा ओळखायचा, कसा बघायचा, ते आपण नेक्स्ट लेवलमध्ये शिकवतो. पण असे ओराचे रंग असतात, त्याचे अर्थ असतात. तुमचाही एनर्जी फील्ड आहे, त्याचाही एक ओरा आहे. ओके, आता आपला ओरा दूषित होण्याची कारणे काय आहे, कशामुळे आपला ओरा खराब होतो? बघा, सततचे नकारात्मक विचार आणि भावना, तुमच्या नेहमीचे तणाव, चिंता, सगळ्यात इम्पॉर्टंट अनहेल्दी लाईफस्टाईल, तुमचं अयोग्य जीवनशैली, उशिरा उठणे, अनहेल्दी फूड खाणे, सो अँड सो. तुमच्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण, टॉक्सिक पीपल, म्हणजे कसं, तुम्ही ऑफिसला जातात, तिथे सगळे निगेटिव्ह लोक आहेत, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह आहे पण बाकी सगळे निगेटिव्ह आहे, आणि त्यांच्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही प्रभावित होतात. ओके, तर अशा लोकांचा ओरा खूप लवकर दूषित होतो. ओके, तर आपल्याला रेमेडीज काय करायच्या आहेत बघा. आता ओरा क्लीन करण्यासाठी काय करायचंय बघा. तुम्हाला काय करायचं आहे, ध्यान आणि प्राणायाम. मी तुम्हाला लास्ट डेला 7 चक्र मेडिटेशन देणार आहे, ते तुम्हाला प्रॅक्टिस पुढे जाऊन करायची आहे.
मीठ आणि पाण्याने स्नान ह्या गोष्टी खूप जण करतात. आता कसं असतं, आपला ओरा वीक जर असेल ना, आपल्याला खूप थकवा जाणवतो, म्हणजे खूप फटीग जाणवतो हं. काही करायची एनर्जीच राहत नाही. ओके, सकाळचं तुम्ही बघा, एकदम सकाळी फ्रेश आहे आणि कुठे जाऊन आले, लग्न समारंभात जाऊन आले, एखाद्या पार्टीत जाऊन आले आणि तुमची एनर्जी एकदम डाऊन होते. तुम्हाला घरचे बोलतील की कुणाची नजर झाली, आज छान दिसत होती. ओके, तर काय होतं, आपली एनर्जी डाऊन होते, काही ना काही होतं. ओके, आपला ओव्हरऑल निगेटिव्ह असतो. तर अशा वेळेस काय करायचंय बघा, इवन मुंबईचे लोक लोकलने प्रवास करतात, खूप जॅम पॅक गर्दी असते, सकाळी जातात संध्याकाळी येतात आणि पूर्ण स्ट्रेस घेऊन येतात ते. ऑफिसचे लोक तर आहेच तुम्हाला प्रोग्रामिंग करायला, जसं सबकॉन्शियस माइंडचं सांगितलं. मग आजूबाजूचं सगळं वातावरण, तर काय करायचं बघा, एक रेमेडी करायची तुम्ही. मीठ पाण्याने स्नान करायचं. कोणतं मीठ घ्यायचं? पिंक सॉल्ट घ्यायचं हिमालयन रॉक सॉल्ट घ्यायचं. आणि बरेचसे लोक हा प्रयोग करतात. आणि जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये बस थोडंसं 2 चमचे मीठ टाकलं, थोडंसं अर्धा मीठ टाकलं, क्विक रेमेडी आहे, लगेच तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये फरक जाणवेल. लगेचच्या लगेच खूप छान रेमेडीज आहेत. तर असं कुणी करतं का? कुणी केलंय का? खूप कॉमन प्रयोग आहे. ओके, असं केलंय का कुणी? सांगा सर बरं. रिपीट सांगा ना. बघा, मीठ पाण्याने आंघोळ करायची तुम्हाला. कधी पण तुम्हाला फटीग वाटलं, एनर्जी डाऊन आहे, ताप जरी आला तरीही आंघोळीच्या पाण्याची बादली असते ना, बकेटमध्ये थोडंसं मीठ टाका, हिमालयन रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट टाका आणि त्याच्याने आंघोळ करा. लगेच तुम्हाला फरक जाणवेल. आज बरेचसे लोक करतात. ओके, मला बघू द्या, कोणी केलं असेल तर मला सांगा चॅट बॉक्समध्ये. पण खूप क्विक रेमेडी आहे, लगेच काम करते, लगेचच्या लगेच. ओके, चला, आता अनिता मॅडम बोलतात मी रोज करते. कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे बाकीच्यांना कळेल की ते युजफुल आहे की नाही. कोणी करत असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काम येईल. ओके, चला, सुनंदा सांगा, करत असाल तर सांगा. ओके, 1 मिनिट. चला, व्हेरी नाईस. 1 मिनिट. कुणाला सांगायचं काय? कसं कसं आहे, दुसऱ्यांसाठी या गोष्टी नवीन आहे, तुमच्यासाठी यूज टू आहे हा. दुसऱ्यांना एक आयडिया येईल. ओके, चला, व्हेरी नाईस. तुम्ही बोलू शकतात, माईकवर बोलायचं तर मी अनम्यूट केले. ओके, चला, ठीक आहे. तर तुम्हाला असं करू शकतात, ही रेमेडी यूज करू शकतात, खूप क्विक आहे. इवन बघा ना, तुम्ही आपली आजी पण लहानपणी काय करायची, मीठ घ्यायची, ताप आला अशी नजर काढायची की नाही. त्याच्यामागे काही सायन्स आहे. हे लाईम आहे, निंबू आहे, हे सॉल्ट आहे, याच्यामध्ये नॅचरल गुणधर्म असतात निगेटिव्हिटी काढून घेण्याचे. ओके, तुम्ही कधी इकडे बघा, तुम्ही स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये जातात ना रिसॉर्टवर, तिथे त्याच्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला कसं वाटतं, एक स्वतःच एक्सपिरियन्स करा. स्विमिंग पूलमध्ये जातात ना रिसॉर्टला उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला तिथून आंघोळ केल्यावर ना खूप थकवा जाणवतो घरी आल्यावर. पण तुम्ही कधी बीचवर जा, समुद्रावर जा आणि त्या समुद्रात आंघोळ करा, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ओके, आलं लक्षात? तर तुम्हाला थोडंसं नॅचरल गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. मी तुम्हाला बऱ्याच रेमेडी सांगतो आता. सेकंड आहे स्फटिक आणि क्रिस्टल्स वापरणे. आता जसं माझ्या हातामध्ये क्रिस्टल आहे, मी घालतो. क्रिस्टल्स काय करतात? क्रिस्टलचं एक स्वतःचं एनर्जी फील्ड असतं, ते तुमच्या एनर्जी फील्डला बॅलन्स करतात. तर क्रिस्टल्स खूप सुंदर काम करतात. जर हातामध्ये क्रिस्टल्स घालू शकतात तुम्ही, किंवा 1 मिनिट. आता घरामध्ये, आता मी तुम्हाला उद्या शिकवेल की घराची एनर्जी कशी चेक करायची. तर असे क्रिस्टलचे झाड वगैरे भेटतात, तुम्ही घरामध्ये असे क्रिस्टलचे झाड ठेवू शकतात. ओव्हरऑल घराची एनर्जी खराब आहे, नाही तर हातात क्रिस्टल घाला, 24 तास घालू. खूप आजकाल ब्रेसलेट वगैरे खूप पॉप्युलर आहे. प्रत्येक 10 पैकी 2 व्यक्तीच्या हातात तुम्ही कुठेही ब्रेसलेट बघाल. ओके, ते पण खूप पॉप्युलर आहे हा. तर क्रिस्टल्स वापरू शकतात. अजून काय आहे बघा, आपला ओरा क्लीन करण्यासाठी मंत्र, जाप आणि धूप. मी तुम्हाला 7 चक्राचं ऑडिओ मेडिटेशन देणार आहे, बीज मंत्रासहित ते करायचं आहे. धूप बघा, धूप पण सुंदर आहे तुमच्या घराची एनर्जीसाठी. सकाळी धूप अगरबत्ती लावत जा, वातावरण प्रसन्न होतं. ओके, प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे म्हणजे काय? पंचतत्व. आता काय? 5 तत्व. 5 तत्व काय आहेत? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. बरोबर. तुम्हाला काय करायचं आहे? निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहायचं. कोणता धूप लावायचा? कुठलाही धूप लावा, काही फरक पडत नाही. तर बघा, निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहायचंय. कसं बघा, आता ओरा म्हणजे की आपण कसे कमजोर होतो बघा. आता तुम्ही एक ऍग्री मान्य करतात की नाही, अ, अ, शहरापेक्षा खेड्याकडचे लोक कमी आजारी पडतात. ऍग्री की नाही? शहरातले लोक थोडे जास्त आजारी पडतात. का पडतात? मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला.
आता बघा पहिलं तत्व म्हणजे निसर्गाच्या कसं जवळ राहायचंय तुम्हाला. आता बघा पहिलं तत्व आपण घेऊ पृथ्वी तत्व. आता ते लोक काय असतात ना, गावची लोक दिवसभर शेतात असतात, चप्पल वगैरे घालत नाही. त्यांचं काय होतं, त्यांचा संपर्क जमिनीशी येतो, म्हणजे त्यांचे पाय जमिनीला लागतात, बरोबर. जी आपली एक्सेस एनर्जी आहे, जी आपली एक्सेस एनर्जी म्हणजे ती हीट असते शरीरातली, अतिरिक्त ऊर्जा, ती कुठे जाणार? आपल्या घरात वीज आहे, वीज अतिरिक्त वीज कुठे जाते? ग्राउंडिंग होते, म्हणजे पृथ्वी माता शोषून घेते. सेम तुमची अतिरिक्त ऊर्जा कुठे गेली पाहिजे? पृथ्वीने शोषली पाहिजे की नाही? तर ते लोक काय अनवाणी चालतात. आणि तुम्ही काय बिल्डिंग मध्ये राहतात, कोणत्या फ्लोअरला राहतात? 5व्या फ्लोअरला, 6व्या फ्लोअरला कोण आहेत? बिल्डिंग मध्ये राहतात. आणि मग खाली आल्यावर काय? चप्पल बुट घालतात, ऑफिसला जातात, परत येतात. कुठे होते तुमची ग्राउंडिंग सांगा बरं? शरीरातील अतिरिक्त ऊर्जा जाते कुठे तुमची? तीच घेऊन कॅरी करतात की नाही? ऍग्री की नाही? जमिनीला पाय लागले पाहिजे, तर तुमच्या बिल्डिंग खाली पण असेल लॉन वगैरे, थोडंसं चालत जा, ओके. थोडंसं पाय जमिनीला लागू द्या, एनर्जी जाऊ द्या. दुसरं पाणी, जलतत्व. दुसरं आहे जलतत्व. आता बघा खेड्याकडे किती सुंदर धरण असतं, ओढा असतो, नदी असते, शेतात पाण्याचा बंब असतो, बरोबर की नाही? ते पाण्याच्या जवळ असतात, मोठं धरण असतं. आपण शहरातली लोक काय आहे, नाही होत तेवढा संपर्क. मग आपण वाचतो ना इंस्टाग्राम रील वगैरे, रोज इतकं लिटर पाणी पिलं पाहिजे. मग आपण अशा, आता बघा मोठ्या मोठ्या बॉटल भेटतात, त्याच्यावर लिटर वगैरे लिहिलंय. आता खूप लोक केअर करायला लागले स्वतःची, ओके, तुम्ही पण करा. मोठ्या मोठ्या बॉटल भेटतात डीमार्ट मध्ये, DIY मध्ये, त्याच्यावर सगळं लिहिलं असतं किती लिटर पाणी, इतकं आज किती कंझ्युम केलं. तर पाणी जास्तीत जास्त तुम्हाला पाण्याच्या संपर्कात राहायचं आहे. दुसरं अग्नितत्व. आता अग्नितत्व काय आहे बघा, खेड्याकडची लोक अगोदर माहिती आहे ना तुम्हाला, लाकूड वगैरे आणायची, ते चूल करायची, त्या अग्नीच्या जवळ संपर्कात असायची, बरोबर. त्याची ती ऊब घ्यायची. आता आपल्याकडे काय आला आहे? LPG गॅस आला आहे, मायक्रो ओव्हन आलाय, बरोबर की नाही? अग्नितत्वाच्या एवढ्या जवळ राहता येत नाही. अजून काय आहे? वायुतत्व. आता बघा आधी आजारी पडलं तर डॉक्टर काय सांगायचे? जुन्या पिक्चर मध्ये आपण बघायचो ना, अरे हवा पाणी बदलणे के लिए काही घुमके आ जाओ, आपण असं ऐकायचो की नाही? हवा पाणी बदलण्यासाठी का सांगायचे? कारण शुद्ध हवा, सिटी शहराच्या लोकांना ऍज कम्पेअर टू खेड्याचे लोक शुद्ध हवा भेटत नाही, बरोबर. आपण आजारी का पडतो? पोल्युशन, बरोबर. तर काय करायचं? आधी मध्ये जात जा, वीकली, महिन्यातून एकदा फिरायला जात जा. सेल्फी घेण्यासाठी नका जाऊ, फक्त तिथे बसा, एखाद्या ठिकाणी जा पिकनिकला, आणि पाण्यात पाय डुबवून असं टाकून बसा, फक्त निसर्गाचा आनंद घ्या. नाहीतर मग तिथे जाणार, सर बोलले आहेत असं करायचं, गेले, मस्त नदी किनारी पाण्यात पाय टाकला, 4-5 सेल्फी काढले आणि स्टेटसला ठेवले, आणि कोणी लाईक नाही केलं, मग परत नाराज होणार, की अरे एवढं जाऊन पण कोणी. आजकाल आपण त्याच्यासाठीच जातो की नाही पिकनिकला? तर नाही, स्वतःसाठी जायचं आहे. निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहा, पंचतत्वाच्या जवळ राहा. ओरा तुमचा ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होतो, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं. देव कुठे आहे? निसर्गातच देव आहे, बरोबर की नाही? तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गामध्ये राहायचं आहे. अजून नेक्स्ट काय आहे? रेकी आणि ऊर्जा उपचार. रेकी, आता तुम्हाला मी रेकी शिकणार आहे ऑलरेडी. रेकीने तुम्हाला 7 चक्रांना हिलिंग करायची आहे, ते तुम्ही आता शेवटच्या दिवसानंतर, शुक्रवार नंतर तुम्हाला शिकवणार आहे. रेकीने सर्व 7ही चक्रांना हिलिंग कशी द्यायची आहे, ओके. क्लिअर कॉट्स मध्ये तुम्हाला, क्रिस्टल्स मध्ये पण वेगवेगळे क्रिस्टल असतात, ते तुम्ही वापरू शकतात, ओके. आलं लक्षात? तर ओरा व्यक्तीचा आणि वस्तूंचा दोघी असतो, तुम्हाला उद्या शिकवणार आहे, ओके. चला, आता ओरा बद्दल कुणाला काही कन्फ्युजन आहे, काही क्वेश्चन आन्सर असेल तर विचारा, नाही तर आपण 7 चक्रावर जाऊ, ओके. आता बोला काही, हा, तुम्हाला जर फील पण करू शकतात तुम्ही, ओरा कसा असतो, साधं सोपं आहे. बरेचसे लोक सांगतात, आता बोलतात सर ओरा बघायचा कसा, काय करायचं? बघा, ओरा जनरली प्रॅक्टिससाठी कसं असतात, सर्वीकडे तुम्हाला एकच शिकवलं जाईल. एक तुम्हाला जर कुणाचं ऊर्जा क्षेत्र बघायचं असेल तर काय करायचं? त्याला ना एक पांढऱ्या भिंतीसमोर उभं करायचं, आणि त्या व्यक्तीच्या नाकावर फोकस करायचं, तर तुम्हाला त्याच्या आजूबाजूला एक प्रकाशाचं वलय दिसेल. खूप छान तुमचं इंट्युशन लेवल असेल तर त्याचे कलर्सही तुम्हाला दिसतील, ओके. तुम्ही स्वतःचंही बघू शकतात, असा फिंगर करायचा आणि थोडासा उघडायचा एवढ्या लेवलला, आणि बघायचं त्या अवतीभोवती कुठलं कसा कलर दिसत आहे, काय दिसत आहे, तसंही तुम्ही करू शकतात, ओके. तसंच तुम्ही एखादी वस्तू असेल, पेन पेन्सिल असेल, त्याला पांढऱ्या कागदावर ठेवूनही चेक करू शकतात. पण हे
प्रत्येक व्यक्तीच्या ऊर्जा पातळीवर डिपेंड करतं. ओके, आपल्यासाठी ऊर्जेचा कलर, त्या ओराचा कलर ओळखणं बिलकुल महत्वाचं नाही आहे. आपल्याला जेव्हा कळतं की आपली एनर्जी डाऊन आहे, शरीरामध्ये आजार आहे, तर मग आपल्याला त्याच्यावर काम करायचं असतं. ओके, आता 7 चक्र. आता 7 चक्र शिकणार आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता काय करायचं आहे, प्लीज कृपया वही पेन घेऊन बसा. कशासाठी बघा, हे नॉलेज खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी काय देणार आहे बघा, एक मेडिटेशन देणार आहे. त्याच्यामध्ये बीज मंत्र येणार आहे, 21 मिनिटाचं मेडिटेशन असणार आहे. 7 चक्र, प्रत्येक चक्रावर 3 मिनिट काम करायचं आहे. एक साऊंड मेडिटेशन असेल, तर तुम्हाला पहिला मंत्र, बीज मंत्र किंवा साऊंड वाजला तर तुम्हाला रूट चक्रावर हात ठेवायचा आहे, स्वादिष्टान. मी सांगेल आता पोझिशन सांगेल, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी वही पेन घेऊन बसा. ओके, आणि जीवनामध्ये कसे कसे प्रॉब्लेम काय आहे तुमच्या, सगळं कळेल. इथून पुढे घरच्यांच्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे, तर त्याला त्याच्या कुठल्या चक्रावर काम करायचं आहे, सगळे आन्सर्स तुम्हाला भेटणार आहे. ओके, आता बघा हे चक्रे काय असतात. हे चक्रे म्हणजे आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. छोटे मोठे आपल्या शरीरात 108 खूप सगळे चक्रे असतात, पण आपण फोकस करणार आहे शरीरातील 7 मेन चक्र, जे आपल्या रीडची हड्डीमध्ये असतात, आपल्या स्पाईनमध्ये असतात, त्याच्यावर आपण फोकस करणार आहे. ओके, जसं झाडाचं मेन मूळ असतं त्याच्याप्रमाणे. ओके, चला, आता प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते, एक वारंवारता असते. आणि चक्रे जर संतुलित नसतील तर शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. योग, ध्यान, ध्वनी उपचार, रेकीद्वारे त्यांना बॅलेन्स करता येतं. ओके, आता बघा कसं आहे. आता लिहून घ्यायचंय सर्वांनी. पहिला चक्र आहे रूट चक्र. आता इथे सगळ्याचं मिनिंग आहे. आता त्याचा कलर लाल आहे. जेव्हा मेडिटेशन येईल, रूट चक्राचा पहिला तुम्हाला लम आवाज येईल, त्याचं बीज मंत्र लम लिहायचा आहे. मराठीमध्ये तुम्ही लिहून घ्या, मूलाधार चक्र. ओके, मराठीत लिहायचं आहे मूलाधार, म्हणजे बेस, जीवनाचा बेस. अन्न, वस्त्र, निवाराचे पहिले 3 चक्र असतात, मूलाधार चक्र. बघा, जेव्हा साऊंड मेडिटेशन येईल इथून पुढे शेवटच्या दिवशी, तुम्हाला ते करायचं आहे जोपर्यंत तुमचा लेवल 2चा अटेनमेंट होत नाही, ते मेडिटेशन करायचं आहे. लम आवाज ऐकायला येईल तेव्हा हात कुठे ठेवायचा, याची पोझिशन बघा. इथे लम लिहिलं आहे. आपले जनेंद्रिय, आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खालचा भाग, जिथे स्पाईन संपते, तर आपण पुढच्या बाजूला आपल्या, जिथे आपले जेनेटिकल ऑर्गन्स असतात, त्याच्यावर हात ठेवायचा आहे. 3 मिनिटं हात तिथंच ठेवायचा. रेकीला कॉल कसा करायचा हे सगळं शिकून झाल्यावर मी तुम्हाला सांगेन. आणि मग तो हात तुम्ही तिथे ठेवायचा आणि काय करायचंय, 3 मिनिटं फक्त तो साऊंड ऐकायचा आहे, लम लम लम. ओके, 3 मिनिटं ठेवल्यानंतरून परत पुढच्या वेळेस दुसरं येईल तर हात वरती वरती करायचा आहे तुम्हाला, तर मी सांगेल. ओके, तर सध्या एवढं लक्षात ठेवा, कलर लाल, लाल कलर इमॅजिन करायचा आहे. हात तुम्ही तुमच्या जेनेटिक ऑर्गनवर ठेवायचा आहे. आणि लमचा तुम्ही उच्चारही करू शकतात. जर घरात कोणाला डिस्टर्ब होत असेल, फक्त ऐकलं तरी चालेल, पण तुम्ही उच्चार केलं, उच्चारण केलं तर बीज मंत्र खूप छान काम करतात. ओके, आता बघा, आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कसे प्रॉब्लेम आहे, तुमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे, तुम्ही स्वतः सांगा. ओके, तुम्हाला स्वतःला कळेल. आता बघा, ज्यांचं मूलाधार चक्र बॅलन्स असतं त्यांच्या संगती काय काय होतं. असे लोक आत्मविश्वासाने जगतात, त्यांच्या जीवनात एक स्टॅबिलिटी असते, जीवनात स्थिरता असते. यांच्यामध्ये नेहमी एक सुरक्षिततेची भावना असते, जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल ही व्यक्ती सकारात्मक विचार करत असते. ओके, शरीर निरोगी आणि ऊर्जावान असते. आणि बघा, रूट चक्र खालचा इथं आपले सगळे खालचे ऑर्गन्स ते कव्हर करतं. ओके, तर ज्यांचे हाडे, पाय, कंबर वगैरे सगळे अवयव व्यवस्थित आहे, समजायचं तुमचं रूट चक्र बॅलन्स आहे. आता आपल्याला कुठे वर्क करायचं आहे, इम्बॅलन्स काय आहे. जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर कसं होतं बघा, अशा व्यक्तीला जीवनात सतत भीती आणि असुरक्षितता वाटते. जीवनात अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. पैसा ज्या स्पीडने येतो त्या स्पीडने जातो, परत उद्याची चिंता अशा व्यक्तीला वाटते. पैसा टिकत नाही, आर्थिक चिंता सतत असते, कायम थकल्यासारखं वाटतं, म्हणजे खूप लेझी असतात. तुम्हाला किती ठरवलं तुम्ही 5ला उठणार, तुमचं जाग येत नाही तुम्हाला. लेझीनेस, खूप जास्त लेझी असतात असे लोक. ओके, प्रत्येक गोष्टीत लेझीनेस, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात. शारीरिक लेवलवर ज्यांना पाय, कंबरदुखी, सांधेदुखी वगैरे खालच्या ऑर्गनचे त्रास आहे, त्यांचं
मूलाधार चक्र इम्बॅलन्स आहे. ओके. आणि आत्मविश्वासाची कमी. ओके. तर ज्यांचं बॅलन्स असतं, एक लक्षात घ्या, अशी व्यक्ती याच्या जीवनात किती फेल्युअर येऊ, याला बिझनेसमध्ये किती लॉस होऊ, असा व्यक्ती जीवनात परत डबल याच्याने उभारी घेतो. ओके. आणि जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, अशा व्यक्तीमध्ये खूप सगळं टॅलेंट असतं, पण याच्यामध्ये काय असतं, इम्बॅलन्स असल्यामुळे याच्या जीवनामध्ये हे अन्न वस्त्र निवाराचे चक्र आहेत आणि पैसा वगैरे टिकत नाही. ओके. खूप लेझीनेस आपण स्वतःवर ओढून घेतो. ओके. तर आलं लक्षात. तर रूट चक्र, आता तुमचं बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे तुम्ही डिसाईड करायचं. ओके. सेकंड, सेक्रल चक्र, इंग्लिशमध्ये सेक्रल चक्र आणि याला मराठीमध्ये बोलतात किंवा हिंदीमध्ये बोलतात स्वादिष्ठान चक्र. लिहून घ्या, स्वादिष्ठान. इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी, स्वादिष्ठान चक्र. आणि प्लीज मनापासून करा, तुम्हाला आयुष्यभर हे समजणार आहे. ओके. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जीवनात काय प्रॉब्लेम आहे आणि काय बॅलन्स करायचंय, एक पक्की गाठ बसून जाईल. ओके. आता बघा, स्वादिष्टान चक्राची पोझिशन आपल्या नाभीपासून 2 ते 3 बोटं खाली असते. आपली बेंबी आहे त्याच्यापासून 2 ते 3 बोटं खाली. सॉरी, हे बघा, इकडे आहे नाभीपासून 2 ते 3 बोटं खाली. याचा कलर आहे ऑरेंज, केशरी कलर आहे. बीज मंत्र वम, तर त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला वम नावाचा आवाज ऐकलेला, तो हात लगेच तुम्ही वरती घ्यायचा आहे, त्या चक्रावर ठेवायचा आहे 3 मिनिटं असा कप शेप मध्ये. थोड्या वेळाने रिकीचा कॉल केल्यावर मी शिकवेल तुम्हाला. तर तिथे आहे एलिमेंट वॉटर आहे. म्हणजे कधी वाटलं तुम्हाला सेक्रल चक्र तुमचं खूपच डाऊन आहे, स्वादिष्टान चक्राचे प्रॉब्लेम आहे, तर पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करायचे, पाणी ग्रहण करायचे. ओके. बघा काय असतं, स्वादिष्टान चक्रासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जीवनामध्ये, स्वादिष्टान चक्र खूप महत्वाचं आहे. हा बघा, ज्या लोकांचं स्वादिष्टान चक्र बॅलन्स असतं, असे लोक काय करतात, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. अशा लोकांना नवीन कल्पना, नवीन उपक्रम, कला यासाठी प्रेरणा मिळते. असे लोक आर्ट क्षेत्रामध्ये खूप पुढे जातात. आर्टमध्ये गायन, लेखन, वक्तृत्व, काही ना काही वेगवेगळी ऍक्टिव्हिटी. अशा लोकांचे नातेसंबंध खूप छान असतात. प्रेम संबंध, मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह असतो. स्वतःवर प्रेम आणि आत्मसन्मान असतं. स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक भावना असतात. आणि ज्यांचं इम्बॅलन्स असेल बघा, छोट्या छोट्या गोष्टींना मन दुखावतं, कोणी काही बोललं की ही व्यक्ती रुसून जाते, मूड स्विंग. हे चक्र सर्व लेडीज लोकांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लेडीज लोकांसाठी खूप. बघा तुम्ही, अशा लोकांची कल्पनाशक्ती कमी होते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही. लहानपणी तुम्ही खूप क्रिएटिव्ह असतात, पण हळूहळू ती कला तुमची लुप्त पावते. जीवनामध्ये आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते, असे लोक खूप बोरिंग असतात. यांच्या आजूबाजूला कोणाला जायलाही आवडत नाही, कारण ती व्यक्तीच एवढी बोरिंग असते. ओके. परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद, म्हणजे अशा लोकांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम असतात. शारीरिक लेवलवर पाठदुखी, प्रजनन संस्थेची संबंधित समस्या, हार्मोनचे असंतुलन. जास्त करून लेडीज लोकांना याचे खूप प्रॉब्लेम असतात. ओके. तुमचे जितकेही प्रॉब्लेम आहे हार्मोनचे, इथे थोडंसं तुमचं जेनेटिकल ऑर्गन्स असतील, तुमचे पिरियड रेग्युलर नसतील राहत, तुम्हाला तिथला कुठला डिसीज असेल, प्रॉब्लेम असेल, तर स्वादिष्टान चक्रावर खूप जास्त काम करायची गरज आहे. आणि याच्यावर मी खूप जास्त फोकस देतो. आता बघा, हे चक्र, आता बरेचसे लोक बोलतात, काय बोलतात माहितीये, सर मला चक्र जागृत करायचं आहे, हे करायचं आहे. बघा, असं काही नसतं. परमेश्वराने 7 चक्र आपल्याला दिलेले आहेत. आपल्या वयानुसार ते ओपन ओपन होत असतात. आधी छोटे असतात, नंतर ते वाढत वाढत जातात. ओके. आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्व चक्रे आपले जागृतच असतात, पण काही कमी बॅलन्स असतात, काही जास्त ओव्हर ऍक्टिव्ह असतात. तर आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. आता बघा, हे स्वादिष्टान चक्र माणसामध्ये कधी जागृत होतं बघा, जेव्हा मुलं, आपल्याकडे काय म्हण आहे, अगोदर म्हण होती, 16वं वरीस धोक्याचं, का बोलायचे मुलं तेव्हा वयात यायचे. पण आजकालच्या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे मुलांना खूप लवकर प्युबर्टी येते, मुलं खूप लवकर वयात येतात. ऍग्री की नाही? बरोबर ना? मुलींना खूप लवकर आजकाल पिरियड येतात. बरोबर. कसं होतं, जेव्हा हे स्वादिष्टान चक्र तुमचं ऍक्टिव्हेट व्हायला लागतं, तेव्हा काय होतं, हार्मोनचा इम्बॅलन्स होतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण राहत नाही. आणि तुम्ही नोटीस केलं का कधी, जेव्हा आजकालचे मुलं मुली जेव्हा वयात येतात, तुम्ही भूतकाळात जाऊन बघा, अचानक ते मुलं काय बोलतात,
आजपर्यंत तुम्ही त्यांना सगळं काही चांगले लागत होते, अचानक काय बोलतात, तुम्हाला तर काही समजतच नाही, यांचे मम्मी पप्पा बघा कसे आहेत, ते किती मॉडर्न आहे. आपली अक्कल काढतात की नाही असे मुलं. त्यांचं एक त्या लेवलवर येऊन जातात ते. ओके, त्यांचं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह होतं, बरोबर. आणि आपण त्यांची खूप केअर केली पाहिजे, अशा वेळेस त्यांना समजून घेतलं पाहिजे. भावनिक लेवलवर बघा, ते शारीरिक दृष्ट्या कुणाकडे आकर्षित होऊ शकतात, म्हणून त्याची अगोदर म्हण होती की ते वय धोक्याचं असतं. तर अशा वयात खूप नॅचरल आहे, मुलं काय करतात जेव्हा वयात येतात, खूप हे होतात, ॲग्रेसिव्ह होतात, तुमच्याशी उलट बोलू शकतात किंवा दुसरे काही करतात. पण तुम्ही एक समजून घ्यायचं आहे, त्यांना आता बॅलन्सची गरज आहे, प्रेमाने समजवण्याची गरज आहे. तर तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने फेस करायचं. ओके, ॲग्री. तर स्वादिष्टान चक्र तुमचं तेव्हा बॅलन्स व्हायला लागतं. याच्यानंतरचं काय आहे, मणिपूर चक्र. ओके, मणिपूर चक्रासाठी आपण बघणार आहे. ओके, तर हे अन्न वस्त्र निवाराचे खूप भौतिक जीवनाचे चक्र आहेत. स्वादिष्टान चक्र, रूट चक्र आणि पुढचं मणिपूर चक्र भौतिक जीवनाचे आहेत. आता सोलर प्लेक्सस चक्र तिसरं चक्र आहे. याला मराठीमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात मणिपूर चक्र. भौतिक जीवनाचं सर्वात अजून एक महत्वाचं चक्र आहे. बघा, याची पोझिशन आपल्या नाभीपासून 3 बोटे वरती आहे. आपल्या बेंबीपासून 3 बोटे वरती हात ठेवायचा आहे. बीज मंत्र तुम्हाला ऐकायला येईल त्या मेडिटेशन मध्ये, रम. याचा बीज मंत्र रम आहे. कलर याचा येलो इमॅजिन करायचा आहे तुम्हाला. ओके, आणि याचं एलिमेंट फायर आहे. एलिमेंटचं सोडून द्या, फक्त तुम्ही पोझिशन लक्षात ठेवा, बीज मंत्र रम बोलायचं आहे. ओके, आता बघा, ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे त्यांच्याबरोबर काय काय होतं. असे व्यक्ती खूप जास्त आत्मविश्वासी असतात, स्वतःच्या क्षमतावर यांना विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतात. ठरवलेली सगळे उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात, टार्गेट्स कंप्लीट करतात. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात. जसं की पॉलिटिकल लीडर घ्या तुम्ही, मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ घ्या, खूप सक्सेसफुल म्हणजे जीवनातील असे लोक ज्यांनी खूप काही छान छान अचीव केलं आहे, सक्सेसफुल आहे. कुठल्याही परिस्थितीत हे लोक आत्मबळ टिकवून ठेवतात आणि अशा लोकांना गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होत नाहीत. ज्यांचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, स्वतःविषयी शंका असते, लोकांशी संवाद साधता येत नाही, कुठल्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही, राग पटकन येतो, इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती, निर्णय घेताना गोंधळ उडतो आणि सतत स्ट्रेसफुल असतो, कारण जीवनामध्ये पैसा थांबतो, यश थांबतं, सगळं काही थांबतं. आणि शारीरिक लेवलवर ऍसिडिटी, अपचन, लिव्हर या संबंधित त्रास किंवा डायबिटीस, पॅनक्रियास तुमचं डॅमेज होऊ शकतो. तर मणिपूर चक्रावर तुम्हाला काम करायचं आहे. ओके, तर बघा, जीवनातले सगळे सक्सेसफुल लोक आहेत ते मणिपूर चक्रावर खूप छान काम करतात. ओके, आणि जर मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला याचे विपरीत परिणाम भोगायला लागतात. तर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. ओके, चक्र तुमच्या जागृतच असतात, काही कमी ऍक्टिव्ह असतात, काही ओव्हर ऍक्टिव्ह असतात. तर रेकी, क्रिस्टल याच्यातून आपण पुढे जाऊन खूप छान बॅलन्स करणार आहे. ओके, चला, चौथं बघा आहे. आणि हा अजून एक सांगतो, आता हे 3 चक्र आहे भौतिक जीवनाचे चक्र. आता याच्यामध्ये बीज मंत्र काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, बीज मंत्राचं महत्व. आता बघा, तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही एका मठामध्ये गेले स्वामींच्या, आणि त्या स्वामींना तुम्ही सांगितलं, त्या मठाच्या कोणी असेल, महापुरुष असतील, की तुमच्या जीवनामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे. समजा तुम्ही सांगितलं की माझ्या जीवनात पैशाची चणचण आहे, जीवनात यश येत नाही, काम होता होता राहत नाही. मग त्या साधू महाराज जेही असतील, स्वामी असतील, त्यांना काय कळतं, हे युनिव्हर्सल नॉलेज आहे. तुम्ही 7 चक्र मी जे शिकवत आहे, अमेरिकेच्या माणसाला विचारलं तरी तेच सांगेल, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही देशात गेले, हे कॉमन आहे. आपल्या साधू संतांनी, ऋषी महर्षांनी यांचा शोध लावलाय, इथे दुसरं काही नाही, हेच असतं. मग त्या स्वामींना कळणार की अच्छा, याच्या जीवनामध्ये मणिपूर चक्र याचं इम्बॅलन्स आहे. मग ते तुम्हाला सगळं सांगत नाही बसणार माझ्यासारखं. ओके, ते काय बोलणार, बेटा मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा तू जप कर, 108 वेळेस कर, 1008 वेळेस कर, तू या प्रॉब्लेम मधून सुटशील. मग ते तुम्हाला, जसं मणिपूर चक्राचा बीज मंत्र काय आहे, रम. मग ते बोलणार घरी जा आणि रोज 108 वेळेस, 1008 वेळेस रम नावाचा जप कर, आणि बघ थोडेसे चेंजेस व्हायला लागतील. आणि तसं लोक करतात आणि रिझल्टही येतो. आलं लक्षात, बीज मंत्र असे काम करतात. आलं लक्षात तुम्हाला, म्हणून ते मेडिटेशन वगैरे नंतरून करायचंय. ओके,
अंडरस्टँड बीज मंत्र का मी शिकवतोय, इम्पॉर्टंट आहे खूप, कारण प्रत्येक शब्दाची एक फ्रिक्वेन्सी असते. ओके, वारंवार म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आहे, त्याचं एक सर्टन नंबर्स आहे, मी तुम्हाला शेवटी सांगेल. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. ओके, मणिपूर चक्रापर्यंत आलं आहे का कुणाला आतापर्यंत? हे बघा, आणि भौतिक जीवनाचे चक्र आहे, याच्या पुढचे चक्र सगळे आध्यात्मिक जीवनाचे आहे. आता माणसामध्ये आणि इतर प्राणी मात्रांमध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. मानवामध्ये हे भौतिक जीवनाचे चक्र दुसऱ्यांचे पण असतात, पण मानव प्राणी खूप स्पेशल आहे. आपलं टार्गेट काय आहे, उद्दिष्ट काय आहे? परत त्या परमात्म्याला जाऊन कायमस्वरूपी मिळणं, बरोबर की नाही? त्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक लेवलचे चक्र बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. सॉरी सॉरी, अनम्यूट करतो, सॉरी. मोठे तर बघा, याच्या पुढचे जे चक्र आहेत आध्यात्मिक लेवलचे आहेत. जर तुम्ही बॅलन्स केले तर एक आध्यात्मिक लेवलवर, स्पिरिच्युअल लेवलवर त्या परमेश्वराशी कनेक्ट व्हायला खूप मदत करतात. तर हे फक्त माणसाकडेच असतात, आणि म्हणून बोलतात मुक्तीचे द्वारसाठी माणसाचा जन्म घेणं खूप महत्वाचं असतं. ओके, आता इथून पुढे आपण याचे पुढचे चक्र आहेत आध्यात्मिक लेवलचे आहेत, त्याच्यावर वर्क करणार आहे. इथपर्यंत कळालं तुमच्या जीवनामध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम आहे, कसं कसं काम करायचं आपण आत्ताही शिकणार आहे, पुढच्या लेवलमध्ये डीप लेवलवरही शिकणार आहे. ओके, चला आता आपण पुढचं चक्र बघणार आहे, सर्वात महत्वाचं जीवनामध्ये. हे बघा, याला बोलतात हृदय चक्र, ज्याच्यासाठी मी काल तुमचं मेडिटेशन घेतलं. हा, आता हे हृदय चक्र कसं काम करतं बघा. आता भगवान श्रीकृष्णाला कोण मानतं? 3 महापुरुष होऊन गेले धर्तीवर, खूप महत्वाचे. बघा, ते येशू ख्रिस्त आले, ते त्यांनी सगळ्यांना दया काय असते, दया कशी करायची कुणावर, पिटी त्याला बोलतात, कसं करायचं शिकवलं. भगवान बुद्ध होते, शांतीचा संदेश दिला, बरोबर. आणि भगवान श्रीकृष्ण होते, त्यांनी प्रेमाचा मेसेज दिला, लव. तर आध्यात्मिक लेवलवर असं बोलतात, लक्षात घ्या, तुमचे सगळे चक्र बॅलन्स असतील म्हणजे तुम्ही जीवनात काही मिळवा. तुम्ही PhD केली असेल, तुम्ही खूप काही मोठ्या अचिव्हमेंट्स केल्या आहेत त्या पृथ्वीवर जगताना, आणि जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जातात आणि तेव्हा तुमचं हार्ट चक्र जर ब्लॉक असेल, बॅलन्स नसेल, तर त्या क्रिएटरपर्यंत तुम्हाला जाता येत नाही. तर आध्यात्मिक लेवलवर हृदय चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, तर आता हृदय चक्र काय असतं बघा. हार्ट चक्र किंवा हृदय चक्र लिहायचं आहे, पोझिशन तुमच्या छातीच्या मध्ये. ओके, हार्ट मध्यभागी घ्यायचा आहे तुम्हाला, हात ठेवायचा आहे. बीज मंत्र्याचा यम आहे, कलर हिरवा. ओके, कलर हिरवा आणि बीज मंत्र यम, बाकी एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बघा आता होतं काय, ज्यांचं हृदय चक्र किंवा हिंदीमध्ये याला अनाहत चक्र बोलतात, तर हृदय चक्रासाठी बघा, ज्यांचं बॅलन्स आहे असे लोकांना, असे लोक काय असतात, स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात, ज्याला अनकंडिशनल लव्ह बोलतात. अशा लोकांचे नातेसंबंध सगळ्यांबरोबर खूप चांगले असतात, खूप म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. क्षमाशीलता वाढते, असे लोक भूतकाळातील दुःख आणि कटुता सहज सोडून देता येते. नाहीतर काही लोक, ती गोष्ट कोणी एक गोष्ट बोलली आहे, वर्षानुवर्षे मनामध्ये तीच ठेवतात. ओके, तर मनच शांती मिळते. अशा लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना असते. शारीरिक लेवलवर तुमचे सगळे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, त्याला ते कव्हर करत असते. ओके, आणि जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं बघा, असे लोक जुन्या आठवणींमध्ये अडकलेले असतात, ब्रेकअप किंवा नात्यातील त्रास सहन करणे. आता इथे बऱ्याचशा लोकांचं वय 45-50 असेल, गर्लफ्रेंड सोडून गेली जेव्हा तुम्ही 16 वर्षाचे होते, आणि ते दुःख आजही मनात घेऊन बसले आहे, असे पण काही लोक असतात. बरेचसे लोक आता 35-40 वय झालंय, लग्न करत नाही त्याच्यासाठी. केसेस आहे, फोन येतात म्हणून सांगतो मी तुम्हाला. ते सोडायचं शिका. ओके, ते ब्लॉक नका ठेवू हृदय चक्र. असे लोक अशा लोकांना इतरांवर विश्वास ठेवायला खूप कठीण वाटते, किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते. कुणावर विश्वास विश्वास ठेवत नाही, ते आपलं बाळ कुणाच्या हातात देणार नाही, कारण पूर्ण जगच त्यांना अनसेफ वाटत असतं. अशा लोकांना कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती असते. छोट्या छोट्या गोष्टीवर दुखवतात, आणि किंवा इतरांपासून पूर्ण दूर जातात, म्हणजे एकदम एकलकोंडे असतात. ते कुणाशी जास्त बोलत नाही, की कुणी मला प्रेमच करत नाही, मला टाकून दिला आहे आणि सगळं जग व्यवस्थित चाललंय वगैरे वगैरे. शारीरिक लेवल हृदयाचे विकार, उच्च रक्तदाब, सगळे तुमचे ते ऑर्गन्स आहेत तिथले ते कव्हर करतं. ओके, थ्रोट चक्र 5वं चक्र आहे आपलं, थ्रोट चक्र आहे.
हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचा बीजमंत्र हम आहे. याची पोझिशन इथेच आहे, आपल्या नेक आणि गळ्याच्या मध्ये आहे. हा हे खूप महत्वाचं चक्र आहे तुमच्या जीवनामध्ये. बघा, याचा बीजमंत्र हमचा उच्चार करायचा आहे तुम्हाला. आणि बघा, विशुद्धी चक्र याला बोलतात मराठी आणि हिंदीमध्ये विशुद्धी चक्र. आता ज्याचं चक्र बॅलन्स असेल त्याच्या संगती काय काय होतं बघा. लोकांशी नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात, तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात, तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करता येतात, गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धेत तुम्ही खूप पुढे जातात. आता बघा, माझं समजा थ्रोट चक्र बॅलन्स नसतं, तर आज तिसरा दिवस आहे, तुम्ही इथे आले असते का ऐकायला मला? बरोबर की नाही? कुठे ना कुठे त्याच्यावर वर्क केला आहे. नाही तसं कुणालाही तुम्ही देणार आहे का 3 दिवस? नाही देणार ना. तसं तुम्हाला बॅलन्स करायचं. ओके, तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम. मी आता शिकवेल तुम्हाला कसं करा. आता पाणी वगैरे चार्ज करताना पण सांगेल हा. तर थ्रोट चक्र तुम्हाला बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. इम्बॅलन्स असेल तर काय होतं बघा, बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. जसं तुम्हाला खूप काही येतं, इंटरव्ह्यूची खूप सगळी तयारी केली, सगळं येतं, पण जेव्हा इंटरव्ह्यूचं फेस टू फेस इंटरव्ह्यू असतो तेव्हा तुम्हाला बोलायला गडबडी होते. ओके, तिथे तुम्ही फेल होऊन जातात. काही लोक खूप जास्त बोलतात आणि काही किंवा खोट्या खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती. आता असं कधी कधी होतं ना, एखाद्या व्यक्तीचा फोन येतो आणि आता तुम्ही बोलतात, आता जर मी हा फोन उचलला तर माझा अर्धा ते 1 तास वाया जाणार आहे, असं होतं की नाही? असे लोक काय असतात, अति बोलतात किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. कधी कधी काय होतं, इम्बॅलन्स असेल तर तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो. शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइड समस्या, कानाचे त्रास, जबड्याचे स्नायू, स्वयंस्वत तिथले ऑर्गन्स तुमचे इफेक्ट करत असतात. ओके, हे आहे आपलं विशुद्धी चक्र. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र आहे, खूप महत्वाचं आहे. याला बोलतात आज्ञा चक्र. थर्ड आय चक्र आपल्या दोन आयब्रोच्या मध्ये खालीवर थोडासा फरक पडतो, पण तिथेच असतं. ओके, त्याचं बीज मंत्र आहे ओम, आणि कलर आहे इंडिगो पर्पल. इमॅजिन करायचं आहे तुम्हाला, ब्ल्यू कलर इमॅजिन, पर्पल कलर इमॅजिन करायचा आहे. ओके, आणि हात तुम्हाला मेडिटेशनच्या वेळेस तिथे ठेवायचा आहे. आता बघा, ज्यांचं आज्ञा चक्र बॅलन्स असतं अशा लोकांना बघा, गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणजे कसं, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायला, सकाळी तुम्ही जात आहेत गावाला आणि एक मन बोलतो आज नको जायला, आणि तुम्ही तो प्लॅन कॅन्सल करतात आणि नंतर बघतात की त्या ठिकाणी जे नको व्हायला होती अशी गोष्ट घडली. तुम्हाला एक इंट्युशन येतं, याला बोलतात इंट्युएशन. ओके, गोष्टी आधीच जाणवणे, तुमचं योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होते. तुम्ही खूप नवीन नवीन आयडियाज येतात तुम्हाला, तुमचे नवीन नवीन आयडियाज, लाईफ पर्पज समजतो. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं चक्र आहे आज्ञा चक्र. हा, अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येतं. तर छोट्या जे मुलं शाळेत जातात त्यांचं बॅलन्स ठेवणं करणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक प्रगती, स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. म्हणजे काय, आपला हायर सेल्फ, परमेश्वर, असे लोक खूप धार्मिक असतात. ओके, स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते, लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. म्हणजे कसं, एखादा व्यक्ती जर वाईट असेल तर आपल्याला लगेच कळून जातं, याच्यापासून लांब राहिलेलंच बरं. जसं शाळेतली मुलं असतात त्यांचं थर्ड आय चक्र खूप छान ऍक्टिव्ह असतं. तर तुम्ही कधी नोटीस करा, तो फर्स्ट बेंचवर जो मुलगा बसतो आणि बॅक बेंचर, त्या दोघांची कधीच मैत्री होत नाही. बरोबर, कारण ते दोघं एकमेकांना बरोबर, त्यांची एनर्जीच मॅच होत नाही, ते बरोबर एकमेकांपासून अंतर ठेवतात. तर तुम्हालाही समजतं चांगलं काय, वाईट काय वगैरे, स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. जर इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल तर काय होतं, गोंधळ आणि संभ्रम, निर्णय घेताना वारंवार अडथळे आणि आत्मविश्वास कमी असतो. तुमच्याकडे सगळं काही ठीक आहे, बिझनेस प्लॅन रेडी आहे, तुम्हाला जीवनात काय करायचं माहिती आहे, पण डिसिजन घेताना कॉन्फिडन्स कुठे ना कुठे तुमचा चालला जातो. कल्पना शक्तीचा अभाव, नवीन कल्पना, नवीन आयडियाज येत नाही. तुमच्यामध्ये काही हे राहत नाही करण्यासाठी, काही जसं स्वप्नांचा अभाव, की तुम्ही स्वप्न बघितलं तर ते पूर्ण करणार, पण तुम्ही स्वतःच्या निर्णयावर आणि भावनांवर विश्वास ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीत असं होईल का, जर असं केलं तर मग तसं होईल, निगेटिव्ह विचार करतात. ओके, आणि शारीरिक लेवलवर ज्यांना डोकेदुखी, डोळ्यांची समस्या, सायनसचा त्रास, झोपेच्या समस्या आहेत, मेंदूशी संबंधित सगळं काही तुम्हाला आज्ञा चक्रावर काम करायचं आहे. आणि शेवटचं चक्र आहे क्राऊन चक्र. आता क्राऊन चक्राचा कलर आहे व्हायलेट,
जांभळा कलर आहे बीज मंत्र ओम. आता तो पहिला पण ओम आहे, हा पण ओम आहे, पण थोडस फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. ओके, जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्ही फक्त मेडिटेशन ऐकताना मन लावून ऐकायचं आहे. आणि हात तुम्ही क्राऊनवर ठेवायचा आहे. आता बघा, क्राऊनवर नाही ठेवायचा, थोडासा बाजूला ठेवायचा. कारण हे आपला एक हे आहे, काय बोलतात त्याला, एक रेडिओ सेंटर आहे. ओके, ते परमेश्वराचं हे असतं ना, एक टॉवर आहे समजा तुमचं, आणि परमेश्वराकडे एक सॅटेलाइट आहे. तर त्याच्या सगळ्या ऊर्जा ना या क्राऊन मधून तुमच्याकडे त्याचे गायडन्स येत असतात, डिवाइन्स गायडन्स. तर हात असा नाही ठेवायचा, हात असा ठेवायचा तुम्ही करताना. आणि बघा, याला मराठी आणि हिंदीमध्ये बोलतात सहस्त्रार चक्र. याचे असे हजारो पाकळ्या असतात त्याच्या. तर बघा, ज्यांचं हे बॅलन्स असतं, सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र, असे लोक शांत असतात, आनंदी असतात, त्यांच्या आयुष्यात सगळं ठीक आहे असं सतत वाटत असतात. म्हणजे त्यांना बिलकुल चिंता नसते उद्याची. परमेश्वर आहे, प्रत्येक गोष्टीत बघून घेईल. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. त्यांना माहिती आहे त्यांचं करिअर कशात आहे, कशामध्ये करिअर करायचं आहे, कुठे त्यांना ग्रोथ आहे. आणि ते खूप छान त्याच्यामध्ये वर्क करतात. कुठलीही फील्ड असेल त्याच्यामध्ये ते खूप पुढे जातात. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. अशा लोकांना या गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात. ओके, कोणत्याही परिस्थितीत संतुलन ठेवतात. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव. म्हणजे काय? समताभाव. त्यांना माहिती आहे आज ही परिस्थिती आहे, ही अशी राहणारच नाही, कधी ना कधी बदलणार आहे. आणि खूप पॉझिटिव्ह असतात असे लोक, कारण ते सरळ क्रिएटरशी जोडलेले असतात, उच्च ब्रह्मांडाशी जोडलेले असतात. अंतर्ज्ञान म्हणजेच इंट्युएशन लेवल त्यांची वाढते, आध्यात्मिक जाणीव वाढते. आणि जर एक क्राऊन चक्र इम्बॅलन्स असेल तर काय होतं, अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही. बस जसं लाईफ फ्लो येतोय तसे ते जातात. ते स्वतःहून काही डिसिजन घेत नाही. याने हे सांगितलं, त्याने ते सांगितलं, याचं हे फॉलो केलं, त्याचं ते फॉलो केलं, नॉर्मली असं होतं. ओके, सतत गोंधळलेले असतात, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते, की सर्वांना सगळं भेटलं आहे, मलाच काही भेटलं नाही, मीच आणलं की आहे, सो अँड सो. मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता, स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही, डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती कमी होते. ओके, तर असे 7 चक्र आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे, फिक्स आहे. जे मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी देणार आहे, ते मेडिटेशन देणार आहे, ते याच्याशी जोडलेलं आहे. तर तुम्ही ते ऐकताना तुम्ही ह्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होतात आणि तुमचे चक्र हळूहळू बॅलन्स व्हायला लागतात बेसिक लेवलवर. ओके, तर तुम्हाला असं 7 चक्र हे आहेत. ओके, आलं लक्षात? तर कळालं किती महत्वाचे. आता कळालं का तुम्हाला जीवनामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे? थोडंसं अनालाइज केलं का तुमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं इम्बॅलन्स आहे, कशावर काम करायचं आहे? किंवा घरातल्या व्यक्तीचं बघितलं का, ही व्यक्ती अशी का वागते? तर व्यक्तीला दोष नाही द्यायचा, कुठे ना कुठे नैसर्गिकरित्या काय आहे, त्यांच्या चक्रावर तुम्हाला काम करायचं आहे. ओके, तर रेकीमध्ये आपण काय करतो, पुढच्या लेवलला जास्तीत जास्त डीप लेवलवर म्हणजे ओरा आणि चक्रा लेवलवरच हिलिंग करतो. लेवल 1ला तुम्ही स्पर्शाने करू शकतात 10%च्या पॉवरने, पण पुढच्या लेवलला तुम्ही 100%ने एखाद्याच्या सेल्युलर लेवलवर म्हणजे पेशी लेवलवर हिलिंग देऊ शकता, डीप लेवलवर. ओके, तर खूप सुंदर आहे ही माहिती, तुम्ही आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या. ओके, तर कशी वाटली इन्फॉर्मेशन? ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके, चला, आयुष्यभर करायचं. ओके, चला, हे बघा, टेन्शन नका घेऊ, मला खूप शिकवायचं आहे. हे सगळं मी तुम्ही लिहून घेतलं, खूप महत्वाचं आहे. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला याचा फोटो पाठवेल. ओके, तुमच्या फोनवर याच्या नोट्स येतील. ओके, सगळ्या नोट्स तुम्हाला लास्ट डेलाच भेटतील, टेन्शन घेऊ नका. वाटल्यास परत रेकॉर्डिंग बघा, कारण अजून खूप टॉपिक कव्हर करायचे. ओके, आता सेकंड, ज्यांचे ज्यांचे शक्तिपात झाले आहेत, आता मी तुम्हाला काय शिकवणार आहे बघा. आता आपण पाणी चार्ज करायचं शिकणार आहे. ओके, त्याच्या अगोदर काय शिकणार आहे, आता तुमचं एक ऍक्टिव्हेशन घेणार आहे. ऑनलाईन शक्तिपात घेतलाय तर ऍक्टिव्हेशन घेऊन टाकायचं. ओके, ऑनलाईनच ऍक्टिव्हेशन करायचं बघा. आणि त्याच्यानंतर शिकवणार आहे रेकीला कॉल कसा करायचा, म्हणजे रेकीला इनवोक, त्याला बोलतात इनवोक. तर हे जे तुम्ही आज शिकणार आहे, कुठेही जा सगळे असंच करतात, रेकीला कॉल करायची पद्धत अशीच आहे. तर ज्यांचेही शक्तिपात राहिले आहेत त्यांचा उद्या करून दिला जाईल, पण तरीही तुम्ही ही प्रोसेस आज करून बघायची आहे. ओके, कारण उद्या शक्तिपात झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून तुमचं घरी ऍक्टिव्हेशन करू शकता. तर तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, जे मी शिकवणार आहे. ओके, आता सर्वात अगोदर तुमचं ऍक्टिव्हेशन घेऊया आणि त्याच्यानंतरून पाणी चार्ज करायचं, आपल्याला पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे आज. ओके,
आज प्रॅक्टिकल आहे. ओके. चला. सकाळच्या क्लासचे व्हिडिओ नसतात, ते शक्तिपदाचे कुठून व्हिडिओ येणार अटेन्डमेंटचे, ते फक्त शांत बसायचं असतं तिथे. ओके, त्याची रेकॉर्डिंग नसते. चला, आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वांनी ज्यांचे शक्तिपात झाले प्लीज व्हिडिओ ऑन करा. मला 1 2 3 प्रोसेस शिकवायची आहे. मग मला हाताची पोझिशन बघायची, तुम्ही बरोबर करतात की नाही, उलट करतात की नाही, नाही तर समजणार नाही. ओके. चला. आणि नंतरून एक ग्लास पाणी नंतरून घेऊन या. आपण पाण्याची चव बदलू. ओके. आता बघा, सर्वात अगोदर रेकीला कॉल कसा करायचा, रेकीला इनवोक कसं करायचं. रेकीमध्ये इनवोक करण्यासाठी आभार प्रदर्शन, ग्रॅटिट्यूड खूप जास्त महत्वाचं आहे. खूप सोपं आहे, रेकीला कॉल करणं खूप जास्त सोपं आहे आणि ऊर्जा जाणवतात. बघा, काय करायचं, दोन्ही हात रब करायचे आणि मनातल्या मनात बोला माझ्या मागे, किंवा घरात नसेल तर जोरात बोला, काही फरक नाही. बघा, मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे, माता पिता आणि माझ्या गुरूंचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हात दोघी समोर. हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके. परत एकदा सांगतो, परत एकदा करूया, म्हणजे छान ऊर्जा जाणवतील. बघा, मी स्वतःचा आभारी आहे किंवा स्वतःचे आभारी आहे, माता पिता आणि माझ्या गुरूंचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके. आता ऍक्टिव्हेशन करायचंय. हात कप शेप मध्येच असतील, असं नाही करायचं, नाही तर ऊर्जा असं वाटते की तुम्हाला इथून एनर्जी जाईल. कप शेप मध्ये, डावा हात खाली, उजवा हात वर, आणि हात आता क्लॉकवाईज फिरवायचा आहे घड्याळाच्या दिशेने, एकदम हळूहळू. आणि ॲफर्मेशन द्यायचं आहे. ॲफर्मेशन्स काय शिकवले आता तुम्हाला समजेल पहिल्या दिवशी. आणि फिरवताना बोलायचं आहे. हे इथे पण पाम चक्र आहे, 7 चक्र शिकवले, हे ते तळ हाताचं चक्र असतं, पाम चक्र. आता बोलायचं, माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस हात फिरवायचा आहे. एकदा इंग्लिश मध्ये सांगतो, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. स्लोली स्लोली, अंदाजे 21 वेळेस. आता मला बघू द्या कसे करत आहेत. ओके, एकदम हळू. एनर्जी तुमची ह्या इथून फील व्हायला पाहिजे तुम्हाला, व्हायब्रेशन्स. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. सुवर्ण राहते मॅम, अजून हळू करा, अजून हळू करा, फील होऊ द्या. ओके, अजून हळू करा, काही घाई नाही आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय. ओके. ओके, ठीक आहे. चल, आता काय करा, उजवा हात खाली, डावा हात वर, परत सेम करायचं आहे. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. जे जुने स्टुडंट आहे, तिघी सिम्बॉल टाका, चोकुरे डायकम्यू से की. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. व्हेरी नाईस. आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधा, मांडीवर ठेवून द्या, आणि उजवा हात क्राऊन चक्रावर, असं क्राऊन चक्रावर ठेवा आणि परत क्लॉकवाईज फिरवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ओके. ठीक आहे. आता
काय करायचं बघा, हात तसाच, डावा हात तसाच राहू द्या. आता आपलं नाभी चक्र, नेवलवर ना आपण नाभीपासून सगळ्यांशी कनेक्टेड आहे, प्रत्येकाशी ज्याला भेटतो. आता काय करायचं, हात आपल्या नाभी समोर नाही, बेंबी समोर, आणि परत हात फिरवा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. ओके. आता दोघी हात कप शेप मध्ये असं हृदयासमोर पकडा आणि फक्त बोला, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ॲफर्मेशन द्या. ओके. आता सगळं झाल्यानंतर शेवटी, मी स्वतःची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची आभारी आहे, माझ्या गुरूंची आभारी आहे, ईश्वरांची आभारी आहे, ज्याचे स्वामींची आभारी आहे, साईंची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. ज्यालाही मानतात त्याला मानायचं. ओके. असेच असतं, रेकीला असाच कॉल करतात. आता बरेचसे आपल्या भारतामध्ये रेकी आहेत. शिवशक्ती रेकी, लक्ष्मण रेकी, हनुमान रेकी. तर काय करायचं, तुम्हाला कधी वाटलं, रेकी युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे, जर तसं वाटलं, तुमच्या इष्ट देवाचं नाव घ्यायचं, तुम्ही असं कॉल करताना त्यांना कॉल करून इन्वोक करू शकतात. ते मदत करतात. ते तुमच्या अवतीभोवतीच असतात. खऱ्या मनाने कॉल केला तर ते नक्कीच मदत करायला येतात. ओके. आपले आराध्य दैवत. आता पाणी चार्ज करायचं शिकणार आहे आपण. घाबरू नका, मी जे काही बोललो आहे तुम्ही विसरणार नाही. मी शेवटच्या दिवशी नोट्समध्ये जसंच्या तसं लिहून देणार आहे. याला 1 2 3 प्रोसेस बोलतात. तुम्हाला लास्ट डेला नोट्समध्ये 1 2 3 प्रोसेस लिहिलेले भेटेल. ओके. काही टेन्शन घेऊ नका, ॲज इट इज असेल मी जे बोललो ते. आता एक ग्लास पाणी घेऊन या, पाण्याची बदलायचं शिकू, पाण्याची चव. हा, चला एक ग्लास पाणी घेऊन या आणि स्टार्ट करू आपण. हे चला, सगळे आले ना, मग स्टार्ट करूया. ओके. हम्म. हम्म. खूप छान एक्सपिरियन्स असतो. विश्वास ठेवा. ज्यांना विश्वास नसेल त्यांनी एकदा स्वतःला ट्राय करून बघा. ओके. का करायचं आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल. चला. आणि खूप छान फरक पडतो. हजारो स्टुडंट झाले माझे, सगळ्यांना रिझल्ट येतो, म्हणून मी एवढ्या कॉन्फिडन्सने हा क्लास हे प्रॅक्टिकल घेतो. ओके. चला. आता स्वाती मॅम यायच्या बाकी आहेत अजून, छाया मॅम बाकी आहेत. चला. चला, आले का सगळे? कुठलाही स्टीलचा ग्लास घ्या, कुठलाही ग्लास घ्या. ओके. काही प्रॉब्लेम नाही. चार्ज करण्यासाठी डोळे बंद नाही केले तरी चालेल, काही गरज, डोळे उघडले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण डोळे बंद केले तर छान रिझल्ट येतो. ओके. बघू द्या. चला, सगळे येऊ द्या, तोपर्यंत मी अनम्यूट करतो. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. ओके. चला, आले सगळे. ओके. परत रेकीला कॉल कसा करायचा एकदा करणार आहे आपण. तर बघा, म्हणून मी तुम्हाला ॲफर्मेशन्स काय शिकवले आहेत, खूप सुंदर रिझल्ट येणार आहे. ओके. आता काय करायचं आहे, परत रेकीला एक कॉल करायचा. ओके. रेकीला नेहमी कॉल करणं खूप सोपं आहे. परत हात रब करा दोन्ही. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे, माता पिता आणि गुरुची आभारी आहे, माझ्या ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हेरेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हेरेकी शक्ती उपचारासाठी माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके. आता काय करायचं आहे,
सर्वप्रथम आहे ना, तुम्ही काय करा, थोडंसं पाणी एकदम छोटंसं टेस्ट करून बघा कशी चव आहे, कारण नंतर बदललेली चव आपल्याला माहिती करायची ना. सध्या कशी चव आहे फक्त नोटीस करून ठेवा, स्मॉल सिप. हा, ओके, चला ठीक आहे. आता काय करा, डाव्या हातात ग्लास पकडा, कारण तो रिसिव्हिंग हँड असतो, उजवा गिवर असतो. डाव्या हातात ग्लास पकडा आणि आता काय करायचं आहे बघा, तुम्ही पाण्याला चव द्यायची कुठली देऊ शकतात बघा. जसं तुम्हाला आठवत असेल तशी. आता मी बोलेल की ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. वर्तमान काळात द्यायचं, मी अफर्मेशन मध्ये शिकवलं. किंवा तुम्ही बोला ह्या पाण्याला नारळ पाण्याची चव प्राप्त झाली, किंवा तुम्हाला जसं पाणी कधी कुठे बघितलं असेल त्याची ॲफर्मेशन द्यायचं. ओके, चला डाव्या हातात पकडा. मी जसं ॲफर्मेशन देतो तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे द्या. ओके, चला. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. एकदम हळू. संयुक्ता मॅम थोडं हळू, एनर्जी तुमची जाऊ द्या पाण्यामध्ये, थोडं फील करा. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. किंवा ह्या पाण्याला नारळ पाण्याची चव प्राप्त झाली, काही द्या. ओके, या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी. आणि बोला, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, किंवा ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ठीक आहे. आता बघून घ्या, थोडस टेस्ट चेंज झाली का नाही बघून घ्या. ओके, एक सिप पिऊन बघा आणि कसं वाटलं, थोडीफार झाली का सांगा. हम्म, अनम्यूट केला आहे सांगा, नाहीतर मेसेज मध्ये टाईप करून सांगा तुमचे मध्ये. ओके, जाणवलं कुणाला? मला जाणवलंय सर. चला, कॉंग्रॅच्युलेशन. चला सोनाली, व्हेरी नाईस. अजून कोण? हा, अलका कदम मॅडम बोला. सर मला नारळाच्या पाण्याची चव चला, झालेली आहे. चला, अभिनंदन तुमचं. हा, बोला अलका कदम मॅम, बोला ना. अनम्यूटचं बटन दाबायला लागतंय. हम्म, हा. हा, मला पण जाणवलं आणि मला कळत नव्हतं तुमचा आवाज. मी तुम्हाला दिसते की नाही मला कळत नव्हतं. तुम्ही आता बोललात तेव्हा मला आता कळते की बाबा मी हो, तुमच्याशी शिकत आहे. आणि मी गजानन महाराजांचे शेगावच्या तीर्थाची चव येऊ दे ह्याला, असं तर खरंच वाटतंय की त्या तीर्थाची चव आली आहे म्हणून. हा, तसं म्हणून बोललो, ती जे आपण ओळखीची असेल ती चव सांगायची. ओके, खूप छान हा. काम करते. चला, गोड लागले, व्हेरी नाईस. अजून कोणी? चला, खूप छान काम करतं. आता बघा, याच्यात दोन गोष्टी काम करतात आपल्या. आलं लक्षात? आता तुमच्याकडे काय आहे, माइंड पॉवर पण आहे, माइंड पॉवरने करू शकतात, पण तुमच्याकडे आता आध्यात्मिकता आली, थोडीशी स्पिरिच्युअलिटी रेकी पण आली आहे. तर तुम्ही इतरांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने चार्ज करू शकतात. आता मी कसं करतो बघा, जेव्हा मला क्लास घ्यायचा असेल तर मी कसं करतो, रोज पाणी घेतो. तुम्हाला आता पाणी चार्ज करायची सवय लावा. ओके, असं घेतो आणि सगळे माझ्याकडे सिम्बॉल्स आहे, थोडे सिम्बॉल्स टाकतो रेकीचे आणि बोलतो, हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होऊन मला ऐकून घेणाऱ्या सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत आहे, असं पॉझिटिव्ह अफर्मेशन देतो आणि मग ते छान वर्क करतं. ओके, तसंच तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढे मुलं आजारी असतील तर अफर्मेशन द्यायचं पाण्याला, हे पाणी पिऊन हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. काय करायचं? चला, कॉंग्रॅच्युलेशन सध्या मॅम. तर तुम्हाला एक ग्लास नाही, तुम्ही जिथं पाणी जिथे भरतात, मडका असेल तुमचा, हंडा असेल पाण्याचा, तिथे सकाळी पाणी भरल्यानंतर ॲफर्मेशन द्या, ह्या पाण्याला जोही ग्रहण करेल त्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. किंवा द्या की ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. आणि बघा, लोक जेव्हा अनोळखी लोक तुमच्या घरचं पाणी पितील ना, ते स्वतः बोलतील तुमच्या घरचं पाणी थोडंसं वेगळं लागतं. आता जसं मी कोरोनामध्ये, कोविडमध्ये ह्या गोष्टी खूप हिलर्स लोकांनी वापरले. ओके, खूप जास्त वापरलाय. तर
जीवनामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम असतील, मुलांसाठी तुम्ही वॉटर बॉटल चार्ज करून देऊ शकतात, स्वतःसाठी पाणी चार्ज करून पिऊ शकतात. मास्टर लेवलचे स्टुडंट खूप छान यूज करतात, सगळे सिम्बॉल टाकून त्यांच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आणतात. ओके, तर तुम्हाला बेसिक लेवलवर जरी आहे तरीही तुम्ही याचे प्रयोग करायचे आहेत. ओके, आता मला सांगा बरं, तुम्ही पाण्याला ॲफर्मेशन दिलं आणि चव बदलली. आता सांगा, माणसाचं शरीर किती टक्के पाण्याने बनलं आहे? 70. 70% पाण्याने. आता समजा तुम्ही एका माणसाला सतत निगेटिव्ह ॲफर्मेशन देतात, त्याच्याबद्दल नकारात्मक बोलतात, त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो की नाही? म्हणून कुणाशी बोलताना पॉझिटिव्ह बोला, हा, सकारात्मक बोला. तुम्ही दुसऱ्यांशी सकारात्मक बिहेवियर केलं, लोक तुमच्याशी करतील. ओके, तर नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि तुम्ही असं पाणी चार्ज करून देऊ शकतात. खूप टेक्निक्स असतात त्याच्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण पाणी खूप महत्वाची भूमिका बजावतो. ओके, तर पाण्यावर असे लेबल लावतात ॲफर्मेशन. वॉटर बॉटल असेल तर त्याच्यावरती स्टिकी नोट्स लावा, मी हेल्दी आहे, पैसा माझ्याकडे सहज येत आहे, वगैरे वगैरे. तर पाणी चार्ज करणं खूप जास्त गरजेचं आहे. अन्न चार्ज करणं मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेल कसं करायचं, काम महत्वाचं आहे. ओके, तर पाणी चार्ज तुम्ही असं करू शकता. आता उद्यासाठी बघा, सर्वात महत्वाचं, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. आता उद्या तुम्हाला मी शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. आणि आज कसं तुम्ही चक्रावरा शिकले, उद्या तुम्ही शिकू शकणार की तुमच्या एनर्जी कशी आहे, तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याची एनर्जी कशी आहे, वस्तूंची एनर्जी तुम्ही चेक करू शकणार स्वतःहून. हा, स्वतः प्रॅक्टिकल करणार आहे, खूप मजा येते. तुम्ही स्वतः घरातून जाऊन, मी इथेच बसेल पण तुम्ही सगळ्या घरात राऊंड मारायचं आहे. हा, असं प्रॅक्टिकल असणार आहे. आणि तुम्हाला पेंडुलम डाउजर शिकवणार आहे याच्या साह्याने. तर हे आता विकत घ्यायची अजिबात गरज नाही. ओके, काहीच गरज नाही असं डाउजर विकत घ्यायची. तुम्हाला काय करायचं आहे, हातातली अंगठी काढा, अंगठी सगळ्यांकडे असते, अंगठीमध्ये साधा दोरा घाला. ओके, तेवढ्याच याच्याने चांगलं काम करतं. ओके, तुम्हाला उद्या कळेल. तर असं पकडायचं आहे, एक दोरा आणि अंगठी घेऊन या, खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही कळणार, हो नाही प्रश्नाची उत्तरं कशी मिळवायची, एनर्जी कशी चेक करायची. मी तुम्हाला काही चार्ट्स देणार आहे पेंडुलम डाउजिंगसाठी. दैनंदिन जीवनामध्ये ते चार्ट्स कसे वापरायचे, चार्ट्सवरून आन्सर्स कसे काढायचे, ते उद्या शिकवेल. सिम्बॉल्स तुम्हाला उद्या मी झिबू सिम्बॉल शिकवणार आहे, ज्याच्यासाठी जसं रेकीच्या सिम्बॉलमध्ये अटोनमेंटची गरज असते, झिबू सिम्बॉल काही थोडेसे शिकवणार आहे, जे तुम्ही वापरू शकता दैनंदिन जीवनामध्ये. अशा हातावर काढायचे असतात. तर प्रेमासाठी आहे, पैशासाठी आहे, आरोग्यासाठी आहे. तर उद्याचं सेशन नक्की जॉईन करायचं. उद्या खूप मजा येते आणि यूट्यूबवर त्याला जास्त व्ह्यूज असतात, लोक खूप लाईक करतात. तर उद्याचं सेशन बिलकुल मिस करायचं नाही. ओके, ज्यांचा शक्तिपात राहील आहे, ज्यांचा झालाय प्लीज उद्या सकाळी नका येऊ, एकदाच इनफ असतो. ज्यांचा राहिलाय उद्या सकाळी 6 वाजता परत जॉईन करू शकतात. ओके, चला ठीक आहे. तर आजच्यासाठी काही क्वेश्चन आन्सर विचारू शकतात तुम्ही. ओके, तर सकाळी शक्तिपातला मी ओपन केलं होतं, हम्म, ठीक आहे पण ठीक आहे. झालंच नाही, ओपनच झालं नाही उद्या माझं. ट्राय करा, नाही झालं तर मला कॉल करा. ओके, थोड्या बर, वेळ. ठीक सर मी ठीक. केलेलं शक्तिपात, पण मला रेकी सिम्बॉल येतात, तर ते आपण टाकू शकतो पाण्यावरती वगैरे? तुमचा झालाय का शक्तिपात लेवल 2चा हो, 3चा? आज सकाळी. हा. मग तुमचं ऑलरेडी तुम्ही पुन्हा कडून घेतलाय का लेवल 2 चे सिम्बॉलचा अटुनमेंट घेतलाय का? हो हो हो. मग तुम्ही बिंदास टाकू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, रेकी, चोकुरे, मेलून. मेलून चिप नाही, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, सँडविच टाका. अच्छा. चोकुरे डायक्युम्यू चोकुरे, किंवा हा चोकुरे डायक्युम्यू चोकुरेचं सँडविच टाका, त्याला सँडविच बोलतात. ते सँडविच टाकल्याने चांगलं चार्ज होतं. ओके, ठीक आहे. मेलूनची गरज नाहीये त्याला. छोट्या छोट्या गोष्टींना होणार. सगळे सिम्बॉल नाही वापरायचे. इवन तुम्ही फक्त डायक्युम्यू चोकुरे नाही वापर, वापरायचं ना? हा तुम्ही इवन डायक्युम्यू नाही वापरला तरी चालेल. चोकुरे सेहेकी चोकुरे, कारण ते पाणी ओके, बॅलन्स सेहेकी. करतं. हा, ठीक आहे. चोकुरे सेहेकी चोकुरे तेवढंच इनफ आहे, आणि छान वर्क आणि करतं ते. हॅन्शा जोशाने. तुम्हाला वाटलं, जर तुम्हाला असं वाटत असेल की निर्जीव वस्तू आहे, तर टाकून द्या स्टार्टिंगला, काही प्रॉब्लेम नाही. कारण होन्शाजेशन आपण डिस्टन्स सिलिंग आणि निर्जीव वस्तूंसाठी वापरतो, तर तुम्ही टाकू शकता स्टार्टिंगला, ओके. छान वर्क करेल. सेहेकी आणि चोकुरे, 3 अगोदर सिम्बॉल. होन्शाजेशन एकदाच टाका, नंतर चोकुरे सेहेकी चोकुरे, बस. ओके, ठीक आहे. सर तुम्ही आपल्या शिक्षकांना हे पाठवणार का आम्हाला शेवटच्या दिवशी? नोट्स ना मी पाठवेल ना तुम्हाला शेवटच्या दिवशी. आता सगळं सगळं कसं करू मी, एवढा टाइम नाही पुरत. लास्ट डेला पाठवेल. नाही म्हणजे जे आता आम्ही काही गोष्टी आहे ते लिहून नाही घेतलं कसं करायचं, की मी आभारी आहे
हा की ते लास्ट डेला मी त्याच्यामध्ये सांगेल, या 5व्या दिवशी सांगेल, परत एकदा रिपीट करेल मी तुम्हाला. सर ओके. हा सर बोला. हा बोला हे मॅडम. जे सेवन चक्र आहे लहान पोरं नाही करू शकत किंवा दुसरा व्यक्ती नाही त्याला इंटरेस्ट आहे तर आपण आपल्या फॅमिली मेंबर साठी करू शकतो का? म्हणून तर रेकीचं हेच तर कारण आहे की आपण दुसऱ्यांवर करू शकतो. स्वतःसाठी तर विपश्यना वगैरे केलं तरी खूप आहे. रेकी कसं आहे, स्वतःसाठी इतरांसाठी खूप छान काम करते. ते सिम्बॉल्स आहे, जसं ते सिम्बॉल्सने तुम्ही कुणाशी कनेक्ट होऊ शकतात. फॅमिली मेंबर असेल, फॅमिली दुसऱ्या देशात असेल तरी तुम्ही देऊ शकतात. ओके. म्हणून तर रेकी पॉप्युलर आहे वर्ल्ड वाईड. दुसरं काही रिझन नाहीये, तर डिस्टन्स नाही. रेग्युलर एक माळ केली तरी होतं का सर इफेक्ट? म्हणजे 108 वेळा जर म्हटलं ओम आहे किंवा त्याचे जे सिंगल वर्ड्स आहे तर तर पण तसे. मेडिटेशनचा खूप जास्त फरक पडतो मॅडम. मेडिटेशनच करा. ओके. अच्छा ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. ओके, चला. हरेकीचे आव्हान कसे करायचे लास्ट डेच्या नोट्समध्ये मराठीमध्ये मी लिहिलेलं आहे, तुम्हाला भेटून जाईल. ओके. ओके, चला आता उद्याचं सेशन खूप छान असणार आहे. उद्या तुम्ही जादूगर बनणार आहे. तुम्ही तुमचे मार्क काढा, नवऱ्याचे 10वीचे मार्क काढा, घरातील हो नाहीचे उत्तर, सगळी एनर्जी तुम्हाला शिकवेल कसं बघायचं. हा, मॅजिशियन बनणार आहे उद्यापासून तुम्ही. हा, तर खूप छान असेल. पुढे तर आणि ओके. ओके सर. असे. चला, थँक्यू सो मच. उद्या आपण भेटणार आहे. ओके, सकाळी 10 वाजता. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.